व्याख्याते, प्रमुख पाहुणे सर्वांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विचारपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आहे. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करावे अशा प्रकारची विनंती अरविंद पाटील निलंगेकर साहेबांना विनंती आहे. कृपया आपण स्टेजवरती उद्घाटन करण्यासाठी जावं. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवश्री वेंकट सिंग चव्हाण सर, व्याख्याते शिवश्री गंगाधर बनबरे सर, माजी खासदार शिवमती रूपाताई पाटील निलंगेकर, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष शिवश्री डॉक्टर शेषराव शिंदे साहेब, तुम्हा सर्वांचे लाडके नेतृत्व, ज्यांनी निलंगा शिवमय करून सोडलं, शिवजयंती कशी साजरी करावी याचा एक आदर्श निलंगा शहरामध्ये नाही तर संबंध महाराष्ट्राचं लक्ष निलंग्याकडे लागतंय. आणि निलंग्यामध्ये विश्वविक्रम होतात आणि या विश्वविक्रमाचे जनक असणारे, याचं नियोजन करते असणारे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर साहेब या सर्व प्रतिभावान मंडळींच्या हस्ते या ठिकाणी कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करून उद्घाटन होत आहे. हॅलो हॅलो जी हॅलो हॅलो. उद्या दिवसभरही शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने भव्य अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन निलंगा शहरामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि या कार्यक्रमासाठी उत्कृष्ट अशा प्रकारचे नियोजन आज छत्रपती शिवाजी चौक जर का पाहिला तर निश्चितपणाने तुम्हा आम्हा सर्वांचं ऊर भरून येत आहे. असा सुंदर अशा प्रकारचा सोहळा आज आणि उद्या या ठिकाणी संपन्न होतोय. कार्यक्रमाचं अधिकृत या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. मी अमर पाटील सर व त्यांच्या चमूला विनंती करतोय की त्यांनी जिजाऊ वंदना या ठिकाणी सादर करावे. अमर पाटील सर. संगीत सूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष अमर पाटील सर यांच्या आवाजामधील गोडी ही वेगळीच अशा प्रकारची आहे. सरांना विनंती आहे की आपण जिजाऊ वंदना या ठिकाणी सादर करूया. रेकॉर्ड करणार आहे. व्हिडिओ पाहिजे होता मला. ठीक आहे. मी करण्याला बोललो त्याचे सोर्सेस आहे ना तुम्ही या ठिकाणी उपस्थित आदरणीय आपल्या सर्वांना विनंतीची विनंती आहे. कृपया जिजाऊ वंदना होईपर्यंत सर्वांनी हात जोडून ठेवायचे आहे. It's 7:36 p.m.
आहे. उपस्थित सर्वांना पुन्हा एकदा विनंती, कृपया जिजाऊ वंदना होईपर्यंत सगळ्यांनी हात जोडून ठेवावे.
अतिशय सुंदर अशा प्रकारची जिजाऊ वंदना आपण या ठिकाणी सादर केली आहे. यानंतर विचारपीठावरील मान्यवरांचा या ठिकाणी स्वागत समारंभ होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवश्री व्यंकटसिंग खेमसिंग चव्हाण सर यांचं स्वागत करण्यासाठी निलंगा नगरीचे प्रथम नागरिक बाळासाहेब शिंगाडे सर व निलंगा शहरातील सुपरिचित असे डॉक्टर लालासाहेब देशमुख सर यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी सरांचा स्वागत करावं. निलंगा शहराचं चित्र पालटणारे आपण ज्या सभागृहामध्ये बसलेलो आहोत, या सभागृहामध्ये बसल्याच्या नंतर पुण्यामधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बसल्यासारखं आपल्याला वाटतंय. अशा प्रकारच्या विविध विकास काम करून निलंग्याचा चेहरा मोहरा बदलणारे सन्माननीय बाळासाहेब शिंगाडे सर व लालासाहेब देशमुख सर यांच्या हस्ते या ठिकाणी अध्यक्षांचं स्वागत होत आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याते शिवश्री गंगाधर बनबरे सर यांचं स्वागत करण्यासाठी शिवश्री अरविंद भैया पाटील निलंगेकर सर यांना विनंती करतोय. आणि त्यासोबतच दत्ता साहेब सर यांना विनंती आहे आपण गंगाधर बनबरे सरांचं सर्वांच्या वतीने यथोचित या ठिकाणी स्वागत सत्कार करावा. गेल्या 5 वर्षापासून शिवजयंती कशा प्रकारे साजरी करावी याचा आदर्श घालून देणारे आणि कुठेही आपलं नाव न येऊ देता आजही त्यांनी सांगितलं मी स्टेजवरती बसणार नाही, मी प्रेक्षकांमध्ये बसणार आहे. तर हे अशा प्रकारचं आगळेवेगळं नेतृत्व अरविंद भैया पाटील निलंगेकर यांच्या हस्ते बनबरे सरांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय. आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या तर आमचा काही आक्षेप असणार नाही, कारण या टाळ्यामुळे कार्यक्रमामध्ये रंगत येणार आहे आणि तुमचं आरोग्य चांगलं असणार आहे. आणि तुमच्या आरोग्याची काळजी सर्वांपेक्षा अरविंद भैया पाटील निलंगेकर यांना भरपूर आहे, त्यामुळे आपण भरपूर टाळ्या वाजवत चला. यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या लातूरच्या माजी खासदार शिवमती रूपाताई पाटील निलंगेकर यांचं स्वागत करण्यासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा अर्चनाताई जाधव मॅडम व सुंदर बोंडगे मॅडम यांना विनंती आहे त्यांनी आपल्या लातूरच्या माजी खासदार तथा तुम्हा सर्वांच्या मार्गदर्शक असणाऱ्या त्या मुलांना कमी सांभाळतात, पण निलंगा तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरी भागातील सर्व लोकांना या जास्त सांभाळतात आणि सर्वांच्या सोयी पाहतात. अशा असणाऱ्या लातूरच्या माजी खासदार तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व शिवमती रूपाताई पाटील निलंगेकर यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. प्रचंड टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करावं. यानंतर मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष शिवश्री डॉक्टर शेषराव शिंदे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी जाधव एपी सर आणि कुमुद लोभे सर यांना विनंती आहे की आपण मराठा सेवा संघाचे नूतन तालुका अध्यक्ष डॉक्टर शेषराव शिंदे सरांचा
प्रीतम या ठिकाणी उचित सन्मान करावा. प्रीतम का हां इकडे ह्या साईडने आपलं भाग्य आहे, बऱ्याच ठिकाणी शिवजयंती होत असताना फक्त मिरवणुका ढोल ताशे त्या ठिकाणी बाहेर काढले जातात, पण निलंगा शहरामध्ये वैचारिक मेजवानी या ठिकाणी संपन्न होते. निश्चितपणाने आपण भाग्यवान आहोत. अशा या सुंदर कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव जाधव एम सर यांना विनंती करतोय की त्यांनी कार्यक्रमाचं या ठिकाणी प्रस्तावित करावं. राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ ज्यांचा उत्सव आज जगभरामध्ये 111 देशामध्ये उत्साहानं साजरा होतो आहे, असे राजे छत्रपती शिवराय शाकवीर शंभूराजे व ज्या ज्या महामानवाने आपल्या देशासाठी समाजासाठी जीवाचे बलिदान दिलं अशा सर्व महामानवांना अभिवादन करून आज सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती व आक्का फाउंडेशन निलंगा यांच्या वतीनं राजे छत्रपती शिवराय यांच्या 392व्या जयंतीच्या निमित्तानं व्याख्यान कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय व्यंकटसिंग चव्हाण साहेब, अध्यक्ष मातृभूमी शिक्षण संस्था, याचबरोबर ते दिव्यांगासाठी फार मोलाचं काम करतात आणि ज्यांचं व्याख्यान आपण ऐकणार आहात. असे ज्यांच्या नावामध्येच गंगाधर, ज्ञानाची गंगा भरभरून वाहते आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रासह भारतातल्या सर्व राज्यामध्ये आणि बाहेर देशामध्ये सुद्धा 4000पेक्षा जास्त व्याख्यानं ज्यांनी दिली आणि स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या MA च्या अभ्यासक्रमाला त्यांची कविता सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या व्याख्यानातून त्यांचा निश्चितपणे सर्व परिचय आपल्याला पाहायला मिळणार आहे. संशोधन समितीचे इतिहासाचे ते सदस्य सुद्धा आहेत. अनेक पुरस्कार सन्मानाचे ज्यांना मिळालेले आहेत असे आदरणीय गंगाधर बनबरे सर. आणि ज्याप्रमाणे राष्ट्रमाता मा जिजाऊंनी 2 छत्रपती घडवले, जे शंभूराजे आणि शिवाजीराजे, याच पद्धतीनं ज्या मातेनं आपल्या लातूर जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला 2 सुपुत्र चांगले दिले, ज्यांच्या संस्कारातून जे घडले, असे आपल्याला माहित आहे. संभाजीराव पाटील निलंगेकर आणि अनिलभाई पाटील निलंगेकर यांच्यावरती त्यांनी संस्कार केले, या जिजाऊच्या स्वरूपामध्ये आम्हाला दिसतात. अशा आदरणीय रूपाताई पाटील निलंगेकर आपण आक्का म्हणतो, ज्यांच्या नावावरती हे फाउंडेशन काम करतं. आक्काने आपला सगळा निधी आलेला त्यांचं पेन्शन अरविंद भैयाच्या हातामध्ये दिलं आणि समाज कार्यासाठी त्यांनी वाहून घ्यावा असा आदेश दिला आणि त्याचाच परिपाक म्हणून गेल्या 4-5 वर्षामध्ये विश्वविक्रम होणाऱ्या शिवजयंती निलंगा नगरीमध्ये आपण साजऱ्या करत आहोत. यानंतर निलंगा तालुक्याचा आरोग्य सांभाळण्याबरोबर मराठा सेवा संघाची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावरती आहे असे डॉक्टर S.S. शिंदे साहेब, विभागीय अध्यक्ष आदरणीय आनंदराव गायकवाड साहेब, लिंगराज गोपाळ, लातूरून आलेल्या जिजाऊ ब्रिगेडच्या आमच्या जिल्हाध्यक्षा बोराडेताई, समाधानताई व अनंतराव सूर्यवंशी, संभाजी नवघरे, विविध सामाजिक क्षेत्रात काम करणारे, विविध सामाजिक संघटनांचे सर्व अधिकारी, पदाधिकारी, पत्रकार बांधव आणि मा जिजाऊच्या लेखी. वेळ कमी आहे, 2 मिनिटांमध्ये मला या ठिकाणी प्रास्ताविक संपवायचं आहे. कारण नियोजन अरविंद भैया पाटलांचं राहतं, 1-1 सेकंदाचा ते हिशोब घेतात आणि म्हणूनच सगळे कार्यक्रम यशस्वी होतात. म्हणूनच त्याला मॅनेजमेंट गुरु सुद्धा म्हटलं जातं. आणि आज ज्या सभागृहामध्ये आदरणीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब
जे तुम्हाला सर्वांचे दादासाहेब महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणून जे राहिलेले आहेत आणि ते ज्यांच्या नावाप्रमाणे एक वैशिष्ट्य आपल्याला सांगायला मला आवडेल की दादासाहेबांचे वडील सुद्धा लहानपणी वारले आणि आईच्या संस्कारामध्ये ते मोठे झाले आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. आज या ठिकाणी आपण जिजाऊचे जे राजे छत्रपती शिवराय ऐकायचे आणि अक्कासाहेबांच्या शब्दापलीकडेही दोन सुपुत्र नाहीत. जे जे आपल्या आईचं ऐकतात ते 100% यशस्वी होतात. ही यशोगाथा सुद्धा या निमित्तानं मला सांगायला आवडेल. बनबरे सरांना धन्यवाद. मी बनबरे सरांना सांगू इच्छितो की निलंगा नगरीमध्ये खरं तर मेट्रो शहरामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं वातावरण पूरित जे सभागृह जे लातूर सारख्या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळत नाही. अशा पद्धतीचा हॉल खरं तर संभाजीराव पाटील निलंगेकरांच्या माध्यमातून उभा राहिला. आज आदरणीय दादासाहेबांच्या म्हणजे पुतळ्याच्या संबंधाने भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. आम्ही निलंगा नगरीमध्ये सुद्धा जिजाऊ सावित्री व्याख्यानमालेमध्ये पहिलं पुष्प जे पहिलं व्याख्यान झालं होतं ते आदरणीय गंगाधर बनबरे सरांचं झालं होतं आणि आज या सभागृहामध्ये सुद्धा पहिलं व्याख्यान होत आहे ते गंगाधर बनबरे सरांचं होतोय. म्हणजे एक योगायोग दादासाहेबांचा आशीर्वाद आणि आपण सर्वांनी वेगवेगळ्या माध्यमातून हे सभागृह आपण सगळेजण वर्षभर चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम घेऊया आणि या सभागृहाला आपण सगळेजण सांभाळूया. सार्वजनिक शिवजन्मोत्सव कमिटीचे सर्व सदस्य रात्रंदिवस यासाठी काम करत आहेत. हे अतिशय आनंदाची बाजू आहे आणि म्हणूनच हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. दादासाहेबांचं 1 मिनिटामध्ये मी उदाहरण सांगणार की एखाद्या माणसाबद्दल एखाद्या राजाबद्दल एखाद्या नेत्याबद्दल कशी निष्ठा असावी. योगायोगाने मला इंजिनिअरिंग कॉलेजला व्याख्यानासाठी बोलवलं होतं. दादासाहेबांचं वय त्यावेळेला साधारण 85 वर्ष वय असणार आहे आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये दरवर्षी शिवज्योत तुळजापूरहून तिथले मुलं आणतात. आम्ही व्याख्यानाला गेलो, दादासाहेब बसले होते आणि मग त्या ठिकाणी वेशभूषेमध्ये शिवरायांचा एक मावळा होता, मुलगा होता, विद्यार्थी होता आणि त्या विद्यार्थी पुढे होता आणि सहज छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेमध्ये असणाऱ्या त्या मुलाचा सुद्धा सत्कार करावा असं म्हटल्याबरोबर कॉलेजचे मित्र त्याचे क्लासमेट लगेच त्याचं नाव घेते आणि इकेरी इकडं ये असं म्हणाले, तुझा सत्कार करायचा आहे. तेव्हा दादासाहेब म्हणाले नाही, आज तो जो मुलगा आहे तो राजे छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेमध्ये आहे. राजाने आपल्याकडे बोलवायचं नाही, मी राजाकडे जाणार म्हणाले. खुर्चीवरून उठले आणि दादासाहेब जाऊन त्या मुलाचा वेशभूषेमध्ये असणाऱ्या मुलाचा सन्मान केला. हा आदर्श निलंगेकरांना दादासाहेबांनी त्यांच्या हयातीमध्ये खरंतर एक चारित्र्य संपन्न व्यसनमुक्त आणि एक सर्वांना हवा असं वाटणारं व्यक्तिमत्व. निलंगा नगरीला एक फार मोठा इतिहास आहे आणि छत्रपती शिवरायांचा इतिहास आपण लढाया पलीकडचे छत्रपती शिवराय बरेचदा आपण युट्यूबला वगैरे वेगवेगळ्या माध्यमातून कार्यक्रम ऐकलेले आहेत. आज त्यांच्याच माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा ही संधी या ठिकाणी सार्वजनिक शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने लाभलेली आहे आणि आपण सर्वांनी आपलं कौतुक आहे श्रोत्यांचं की पहिले खरंतर 7चं टायमिंग असले की 8ला कार्यक्रम चालू होतो, पण 7 वाजून 5 ते 10 मिनिटाला इथं 25% सभागृह भरलेलं होतं. 7:30ला कंप्लीट भरलं. अशीच परंपरा आपण ठेवूया आणि असेच शिवजन्मोत्सव जे 1,11,683 रांगोळीचा विश्वविक्रम झाला आणि 6 एकरामध्ये हरित शिवजन्मोत्सव असेल, 21,000 मावळ्यांच्या उपस्थितीमध्ये शिवसंकल्प असेल आणि शिवगर्जना मागच्या वेळेचा हे सगळे वर्णन दरवर्षी शिवजन्मोत्सव एक वेगळं रेकॉर्ड निलंग्याचं सगळ्या जगभरामध्ये होत आहे. म्हणून पुन्हा एकदा अरविंदभाई पाटलांचं सुद्धा सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये आपण अभिनंदन करूया आणि त्यांना शुभेच्छा देऊया. त्या
सगळ्या टीम मध्ये काम करणारे मराठा सेवा संघाचे असतील, सर्व 32 कक्ष असतील आणि आमच्या काही महिला भगिनी या सर्वांचंही मनपूर्वक मी हार्दिक हार्दिक पुन्हा एकदा शिवस्वागत करतो आणि या ठिकाणी माझं लांबच चालेल प्रास्ताविक थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद जाधव सर. शिवबा का घडले तर ते आईचं ऐकत होते, जिजाऊंचं ऐकत होते. आज भैया का घडत आहेत तर ते आईचं ऐकत आहेत आणि निश्चितपणाने निलंगा तालुका हा आईचा ऐकणारा या ठिकाणी तयार होणार आहे. धन्यवाद. या ठिकाणी सभागृहामध्ये काही राज्याचे पदाधिकारी उपस्थित झालेले आहेत. शब्दसुमनाने त्यांचं स्वागत करतोय. लिमराज बाप्पा सूर्यवंशी, राज्य उपाध्यक्ष मराठा सेवा संघ, संभाजी नवघरे जिल्हा कार्याध्यक्ष, अनंत सूर्यवंशी जिल्हा कोषाध्यक्ष तथा ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष, मिथुन दिवे सर जिल्हाध्यक्ष उद्योजक कक्ष, अनंतराव गायकवाड सर विभागीय अध्यक्ष उद्योजक कक्ष, ताई बोराडे जिल्हाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड, समाधानताई माने जिल्हा सचिव जिजाऊ ब्रिगेड, योगिताताई ठाकूर कार्याध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड, बबिताताई सोळंके उपाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड, भारतबाई साळुंके उपाध्यक्षा जिल्हा परिषद लातूर, या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आक्का फाउंडेशन आणि सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती निलंगा यांच्या वतीने मनपूर्वक शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यानंतर तुम्हा आम्हा सर्वांच्या अक्का आपल्या मार्गदर्शक लातूरच्या माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यांना विनंती करतोय की त्यांनी या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं. आपलं या ठिकाणी शिवजन्मोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी मनोगत व्हावं. सर्वप्रथम महाराजांना आणि जय जिजाऊंना मी वंदन करते आणि त्या सभागृह आहे त्यात जे म्हणजे उद्या दादांचा म्हणजे परवाच वाढदिवस होऊन गेला 9 फेब्रुवारीला आणि आजच त्यांच्या पुतळ्याच्या संदर्भात म्हणजे भूमिपूजनाचाही कार्यक्रम झाला. दादासाहेबांच्या नावाने हे सभागृह झालं. त्या दिवशी मी नव्हते आले आणि उद्घाटनाच्या वेळेस आज पहिल्यांदा मी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. सर्वप्रथम मी दादासाहेबांना सुद्धा नतमस्तक होऊन वंदन करते आणि त्याचसोबत या कार्यक्रमास उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवश्री व्यंकटसिंग चव्हाण तसेच या कार्यक्रमात ज्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात ते सर्वांचे सर्वश्री शिवश्री गंगाधररावजी बनवरे सर आणि तसेच मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष डॉक्टर शेषराव शिंदे तसेच जिजाऊ वंदना ज्यांनी आता केली ते अमर पाटील आणि त्यांची टीम आणि या कार्यक्रमात जे सर्वजण आदरणीय सन्माननीय मंडळी जे उपस्थित आहेत आपल्याला सुद्धा माझा सर्वांना नमस्कार. खरं तर आता आधींनी सांगितलं मम्मी तुला काही म्हणजे तुला पण बोलायचं आहे. मी अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि अरविंदला आणि त्यांच्या टीमला सुद्धा मी धन्यवाद देते कारण की आजचा एवढा सुंदर कार्यक्रम दादाच्या नावाने पहिल्यांदा ह्या सभागृहात होतोय त्याच्यासाठी मी धन्य झाले की हा कार्यक्रम एवढा चांगला आज इथं होतो. कारण सभागृह म्हटल्यानंतर अनेक कार्यक्रम होतात नाच गाणे गाणी अनेक असतात ते पण व्हायला पाहिजे पण हा पहिल्यांदा असा एवढा सुंदर दादाचं नाव महाराजांचं नाव महाराजांच्या वडिलांनी त्यांचं नाव शिवाजी ठेवलेलं होतं. तर मला असं वाटतं की प्रत्येक आईला प्रत्येक वडिलाला त्यांचं नाव त्यांच्या आईने नाही वडिलांनी ठेवलेलं होतं. माय मला म्हणजे माझ्या आजी सासूबाई सांगायच्या की दादांचं नाव त्यांच्या आजोळी वेगळं ठेवलेलं होतं पण इथं आल्यानंतर दादा म्हणाले की असं उमराव नको आपण शिवाजी म्हणूनच ठेवू आणि त्या पद्धतीनेच दादाने त्यांचा वसा चालवला काम केला. तर मला असं म्हणायचं इथं आल्यानंतर मी पाहिलं सभागृह थोडंसं सर आता आपले सर म्हणाले की सभागृह पण आणखी सुद्धा थोडंसं सभागृह कमी आहे भरलेलं वरती. तर मला आपल्या सर्व टीमला सांगायचं आहे की हे शिवाजी महाराजांचे विचार एवढे चांगले वक्ते आपल्याकडे सांगण्यासाठी उपस्थित आहेत त्यांना सांगायचंय तर प्रत्येकाने आवर्जून असे विचार घेणं. जयंती म्हटल्यानंतर आपण ढोल ताशे हे सगळे कार्यक्रम करतो
पण त्याच्यासोबत त्यांचे विचार आपल्या मनामध्ये ते रुजवण्यासाठी आज आपल्याकडे एवढे मोठे वक्ते आले. त्याचा लाभ आपण घ्यायला पाहिजे. एखाद्या वेळेस जेवण नाही केलं हरकत नाही, पण ह्या विचाराची आपण आपल्यामध्ये आत्मसात करण्याची आज काळाची गरज आहे असं मला वाटतं. पण जयंत्या करतो निस्त्या, त्याच्यापेक्षा आपण ह्या सर्व गोष्टींचा पण कुठेतरी अभ्यास केला पाहिजे. मी आपण इथं बसलेल्या सर्व माझ्या जिजाऊंना पण हे सांगणार आहे की आपण सुद्धा आपल्या सर्व मुलांना थोडे थोडे हे संस्कार टाकून द्या की शिवाजी महाराज काय होते, कशा पद्धतीने त्यांनी राज्य केलं. आपण उगी फक्त जय जिजाऊ जय शिवाजी म्हणत राहतो, पण त्यांचे विचार ते प्रत्येक आईमध्ये अगोदर रुजले पाहिजे, त्याच्यानंतर वडिलांमध्ये पण रुजले पाहिजे. वडिलांनी वेळेस त्या मुलाला धाक दाखवला पाहिजे, राबवलं पाहिजे. मला कधी कधी वाटतं की मी काय करू. मी आता ते जे तैलचित्र काढले तेव्हा तिथं गेले असताना मी जेव्हा मध्ये अजून गाडीतच होते तर एक छोटा म्हणजे 15-16 वर्षाचा मुलगा असणार आहे, नक्कीच तो सिगारेट ओढत होता. मी जर कुणी असेल तर मी सांगत असते की बाबा हे शिवाजी महाराजांच्या तिथं येऊन आपण ते काम करतो, हे चुकीच्या पद्धती आहेत. हे कुठंतरी आईनी सांगितलं पाहिजे असं मला वाटतं. सर मी आपल्याला सर्वांना पुढच्या सर्व टीमला सर्वांना सांगू इच्छिते की आपण हे काम खूप चांगलं करता, पण हे सर्वांना आपण आपल्या मुलांना आत्मसात करण्याची गरज आहे. जयंती करतो म्हणजे मी आजीला तर नेहमी सांगत असते, राबवत असते. मोठ्या मुलांना पण मी म्हणजे वेळ कधी काही चुकलं असेल, इथे हे व्हायला पाहिजे, तिथं ते व्हायला पाहिजे असं सांगत असते. तसं प्रत्येक आईने पण असं सांगितलं पाहिजे. मी एवढं सांगते तरी सुद्धा मला कधी कधी वाटतं हे काम कमी व्हायला लागले, आणखी खूप मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. तसं मी आई म्हणून आपल्या सर्वांना एकच विनंती करणार आहे की आपण सर्वांनी सुद्धा आपल्या मुलाला घडवत असताना अगदी 5 वर्षाचे असताना सुद्धा ती गोष्ट आपण केली पाहिजे. माझी छोटी नात सांगायला काय हरकत नाही, अरविंदची छोटी मुलगी तर ती कंटिन्यू सतत माझ्याजवळ असते. तर काय परवाच अरविंद तिथे आलेले असताना त्या अरविंदनी विचारले हे पोस्टर कटआउट कुणाचं, म्हणजे ती विचारली अरविंदला की हे कटआउट हे पोस्टर कुणाचं आहे. अरविंदनी सांगितलं हे असंच आहे, पण ते एका मोठ्या नेत्याचं होतं, म्हणजे असंच बरेच नेते असतात. तर त्यांनी सांगितलं अरविंदनी असंच तिला उत्तर दिलं. तर तेव्हा ती छोटी मुलगी माझी 5 वर्ष पण नाही झालेली ती नात म्हणाली डॅडी असं नाही म्हणायचं, तुमचे पण पोस्टर कटआउट निलंग्याला लातूरला लागते, असं पुन्हा व्यक्तीबद्दल बोलायचं नाही. तर तेव्हा मला खूप आनंद झाला की माझी ना अरविंदनी तिला सॉरी म्हटला, सॉरी बेटा मी परत असं म्हणणार नाही कुण्या व्यक्तीबद्दल. तसं प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की आपण आपल्या मुलाला काय संस्कार करतो काय नाही. म्हणून आपण सर्वांनी जेव्हा वेळेत जेव्हा चुकलं, लहान मुलांचं पण आपण ऐकायला पाहिजे की आपलं चुकत नाही असं नाही. प्रत्येक माणूस 100% बरोबर असतो असं नाही, पण तो कुठेतरी चुकत असतो. तर तेव्हा लहान असेल तरी त्यांचं पण आपण ऐकायला पाहिजे. आपण आई म्हणूनच मुलाला धाक दाखवला नाही पाहिजे. मुलांनी जर आपल्याला सांगितलं आणि तुझं इथं हे होतं तर त्या आईनं सुद्धा खुशी खुशीने ती गोष्ट स्वीकारली पाहिजे. वडिलांनी पण ती खुशी खुशीने गोष्ट स्वीकारली पाहिजे. तर मला आपल्याला इथं सर्व बसलेल्या सभागृहातील मंडळींना एकच सांगायचं आहे की आपण इथं एवढी मंडळी आहे, प्रत्येकाने आपले विचार आपल्या गल्लीतल्या आपल्या मुलांना आजूबाजूच्या लोकांना शिवाजी महाराजांचे विचार त्यांच्या डोक्यात घाला आणि पुढच्या वर्षीला जी आपली शिवजयंती राहील त्याच्यासाठी ह्या सभागृहामध्ये नाही, ह्याच्या बाहेर सुद्धा जागा नाही पुरली पाहिजे. तसे आपण मोठे मोठे ते काय कॉम्प्युटर वगैरे काय असतं त्याच्या माध्यमातून दाखवण्यासाठी तशी व्यवस्था करू, पण आपले विचार हे त्या मुलांच्या मध्ये रुजवण्याचं काम आपण सर्वांनी करावं. आपण शिवजयंती सर्वजण करतात, त्याच्यामुळे आपल्याला सर्वांना मला तर वाटत होतं आम्ही तर परवा मुंबईला होता तर काय शिवजयंतीचं कसं आहे, पण मी काल रात्री आल्यानंतर पाहिले आणि एवढं सगळं व्यवस्थित सर आपल्या सर्व लोकांमुळे सर आपण सर्वांनी साथ दिली म्हणून हा एवढा मोठा कार्यक्रम झाला. ज्यांनी सर्वांनी एवढ्या मोठ्या पद्धतीनं हे काम वाहून दिलं त्याच्यासाठी मी सर्व निलंगेकर वासियांचे अगदी अंतकरणापासून मनापासून मी आपली सर्वांची आभारी आहे. आणि आता फाउंडेशनच्या सर्व टीमचे पण मी आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद अक्का. ढोल ताशा मिरवणुका यापेक्षा शिवबांच्या विचाराची गरज आज तरुणाईला आहे, अशा प्रकारचं मत या ठिकाणी अक्कांनी ठेवलेलं आहे. निश्चितपणे याचा आदर्श आपण घेणारच आहोत. यानंतर थोडासा या ठिकाणी बदल करून
कार्यक्रमाचे अध्यक्ष, संवेदना शालेय समितीचे अध्यक्ष तथा मातृभूमी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री व्यंकटसिंग चव्हाण सर यांना विनंती करतोय की त्यांनी आपलं या ठिकाणी मनोगत ठेवावं. राष्ट्रमाता जिजाऊ साहेब, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून मी पुढील कार्यक्रम सुरुवात करतो. परमादरणीय परमश्रद्धेय आमच्या अक्का, तर म्हणजे माझी म्हणणं मला काही आवडत नाही, त्या सदैव खासदार आहेत. तर काय असेल ते त्या शब्दावलीमध्ये असेल, पण माझ्या पुरतं मी असं समजतो की सदैव ते खासदार आहेत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय गंगाधरजी, मंचावर उपस्थित असलेले डॉक्टर शेषरावजी शिंदे साहेब, समोर बसलेले आमचे अरविंदजी भाई, वेगवेगळ्या क्षेत्रातले पदाधिकारी, इतर नागरिक आणि माझ्या माता भगिनी, विसरून जाईल मी. पण पहिल्यांदा सांगतो, आकार फाउंडेशन आणि अरविंदजी भाई आणि त्यांची जी टीम आहे, त्यांची जे मित्रमंडळी आहे, मराठा सेवा संघ असेल, इतर सर्वजण, ज्या काही मंडळी हा भव्य आणि दिव्य असा अप्रतिम कार्यक्रम घडवून आणला, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो, स्वागत करतो. खरं म्हणजे छत्रपती महाराजाबद्दल माझ्यासारख्या शेतकरी माणसाने काय बोलावं. तर महाराजांचा आदेश होता की कुठेही तुम्ही जात असेल तर शेतकऱ्याच्या उभ्या पिकातून आपले घोडे जाऊ द्यायचे. ही शेतकऱ्याविषयी अत्यंत असं महाराजांचं प्रेम होतं. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक गोष्टीबद्दल महाराज हे आदर्शच होते. आता माझ्यावर फारसा वेळ नाही, मला ते थोडे वेळ 5 मिनिट बोलायला सांगितले मला, पण मी बोलणार अगदी 2-3 मिनिट असतो, जास्त बोलणार नाही. कारण काय खूप चांगले वक्ते आहेत, मला पण त्यांचं बोलणं ऐकायचंय. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये सौंदर्य, मित्रता, संघटन कौशल्य असे जे गुण होते महाराजांमध्ये, ते सगळे खरंच वाखायला लागले. आणि महाराज जर नसते तर आपण काय झालो असतो आता या शेड्यूल सांगणं ते बरोबर नाही. आता मला एक गोष्ट पाहावीशी वाटली तर लक्षात आली, आमच्या माता भगिनी प्रत्येक कार्यक्रमामध्ये पुरुषापेक्षा जास्त असतात. लग्न असो, कुठला समारंभ असो, खूप संख्येने उपस्थित असतात. अहो ते भागवत कथा असेल, कीर्तन असेल, महिला जास्त असतात, पुरुष मंडळी असते. पण या ठिकाणी मात्र मला थोडं उलट वाटतं. माझ्या माता भगिनी कमी आहेत या ठिकाणी, पुरुष मंडळी अगदी भरपूर असे भरगच्च हॉल भरलेले आहे. मला वाटतं जे महिला कार्यकर्ते आहेत त्यांनी थोडं प्रयत्न यापुढे करावा. कारण काय, जर जिजामाऊली जर नसत्या तर आमचे महाराज झाले नसते. म्हणून माऊलींना खूप असं खूप महत्व दिलं पाहिजे.
खूप म्हणजे खूप. आता सांगितले एका वक्त्याने की ज्या माणसाने आईचं ऐकलंय आयुष्यामध्ये त्यांचं केव्हाही वाईट होणार नाही. त्याचं चांगल्या आयुष्यामध्ये चांगलं करून घ्यायचंय, चांगल्या वैभवापर्यंत जायचंय, चांगल्या चारित्र्य संपन्न व्हायचंय. अशा वेळेस प्रत्येकाने आपल्या आई आणि वडिलांचं हे ऐकलं पाहिजे, ऐकणं हे गरजेचं आहे. मला एक प्रसंग आठवत आहे शिवा काशीद. त्यावेळेस महाराजांना जायचं होतं, त्यावेळेस सांगितलं शिवा काशीद हा एकदम महाराज दिसायला बरं. ते गाडी तशीच फक्त एक त्याला एक शिपाई किंवा सवंगडी किंवा एखादा त्याला काय म्हणायचं एक कार्यकर्ता चांगला जीवाला जीव देणारा असा एक कार्यकर्ता होता. ज्यावेळेस अशी प्रसंग आला की निष्ठून तर जायचं या ठिकाणाहून आणि त्या ठिकाणी जात असताना त्या शिवाला सांगितले ते बाळ तू आता राजांचा पोशाख घालतो. त्या शिवा काशीदने क्षणाचाही विचार केला नाही आणि महाराजांचा पेहराव अंगावर घातला. ते काय जरी टोप अगोदर शिवाजी महाराजांचा होता, जरी टोप, अंगरखा, चुडीदार पायजामा, तो असा वर रोखदार असा जोडा घातला, हातात कमरेला शमशेर लटकवलेली असा शिवा काशीद. आणि ते बाकीच्या लोकांनी म्हणले अरे शिवा तू चाललास खरं, पण तुला माहिती आहे का पुढे म्हणले तुला त्या सरदारांनी ओळखीला तर नक्की तुझा जीव देईल. त्या शिवा काशीदनं असं उत्तर दिलं, अहो असे महाराजांनी स्वराज्यासाठी महाराजासाठी असे कित्येक शिवा काशीद गेले तर चालतील काही नाही, पण एक दिवस मी महाराज झालो, महाराज शिवाजी महाराज, आणि शिवाजी महाराज म्हणून मी जातोय. किती आत्मविश्वास आहे महाराजाबद्दल, किती असं तळमळ आहे, किती श्रद्धा आहे. असे प्रत्येक असे बरेचसे लोक मावळे महाराजांनी तयार केले. महाराज तानाजी मालुसरे असते, स्वतःचं लग्न असताना, मुलाचं लग्न असताना अगोदर राहू द्या लग्न अगोदर कोंडाण्याचं मुलानंतर अशा गोष्टी बाकी तुम्हाला सगळ्या माहिती. मला तरुणाईला एक गोष्ट वाटते, एक मला आनंद वाटतं. आजकालचा तरुण तुम्ही पाहिला का नाही, अगदी हुबेहूब शिवाजी महाराजांची गाडी आहे बघा, अगदी गाडी अशी कट केलेली, अशी 2-3 गाडी अशी अगदी महाराजांची गाडी. खूप आनंद वाटतो मला. पण एक गोष्टीला दुःख पण वाटतंय. खरंच आपण महाराजांचे वंशज आहोत, महाराजांचे पायिक आहोत, महाराजांच्या पावलावर पावलं ठेवून जाणारे आहोत. खरंच आम्ही आहोत, अभिमान आहे. पण खरंच आपण महाराजांचे आदर्श आहोत का? चारित्र्य संपन्न आहोत का? चारित्र्यवान बना, महाराजांचा आदर्श घ्या तुम्ही. अहो तुम्ही जर असं जर चांगलं वागत असाल तर कुणाचं असे हिंमत होणार नाही एखाद्या आपल्या भगिनीला पुढे हे वाकड्या वगैरे पाहण्याची. म्हणून शिवाजी महाराजांचे जे काही आदर्श गुण आहेत, चांगले गुण आहेत, ते तरुणांनी आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा. या क्षणी मी एवढंच बोलतो आणि पुन्हा एकदा सांगतो की एखाद्या साध्या शेतकऱ्याला एवढ्या सुंदर अशा कार्यक्रमाचा अध्यक्षपद बसवण्याचा तुम्ही मोठा सन्मान दिला. ते आमचे अरविंदजी भाईजी निलंगेकर साहेब यांचं मी अतिशय आणि आकार फाउंडेशनचं मी अतिशय मनापासून ऋणी आहे. आणि तुमच्या आणि गंगाधरीच्या मनामध्ये जास्त वेळ थांबता त्यांचं ऐकण्यासाठी मी त्यांना धन्यवाद. ह्या शिवरायांसाठी प्राण की प्राण म्हणजे प्रिय होता आणि म्हणूनच आपल्याला हा सन्मान या ठिकाणी देण्यात आलेला आहे. धन्यवाद. यानंतर ज्यांच्या व्याख्यानाची आपण आतुरतेने वाट पाहतात त्यांचा परिचय द्यायचं म्हणलं तर एक व्याख्यान होऊ शकतं, पण माझ्या कानावर आलेली गोष्ट एकच आहे की जे वेगवेगळ्या कारणाने जमिनी विकतात, लग्न असेल, कर्ज झालेलं असेल, पण महाराष्ट्रातले देशातलं एकमेव उदाहरण ज्यांनी आपली 2 एकर जमीन विकली आणि
100% पुस्तकं ज्यांनी खरेदी केली आणि आजही महाराष्ट्रात निघालेलं पुस्तक त्यांच्या लायब्ररीमध्ये पाहायला मिळतं असे आदरणीय गंगाधर बनबरे सर यांना मी विनंती करतो की आपण सविस्तर असं पाहू शकता. वरी पण सभागृह भरलेला आहे. धन्यवाद. राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांना सर्वप्रथम अभिवादन. छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, महाराणी अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, संत तुकाराम महाराज, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज या देशातील कुणबी कष्टकरी श्रमकरी जनसमूहाला त्यांचे हक्क अधिकार मिळावेत म्हणून ज्या ज्या महामानवांनी बलिदान दिलं, प्रयत्न केले, त्या सर्व महामानवांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला जमलेल्या तमाम शिवप्रेमींना मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या सर्वप्रथम हार्दिक हार्दिक अशा सदिच्छा देतो. आज सार्वजनिक शिवमहोत्सव समिती निलंग्याच्या वतीने हा जो प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांनी माझ्या अगोदर अत्यंत चांगलं भाषण केलं ते सन्माननीय चव्हाण सर, आपल्या सर्वांचा मार्गदर्शक आदरणीय अक्का रूपाताई निलंगेकर, ज्यांनी खऱ्या अर्थाने मराठमोळी शालीनता काय असते हे संसदेला त्यांच्या कृतीतून दाखवून दिलं आणि लोकांच्या कायम खासदार म्हणून ज्यांची ओळख महाराष्ट्राला आहे, त्या रूपाताई निलंगेकर, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष डॉक्टर शेषरावजी या आयोजनामध्ये प्रमुख भूमिका बजावणारे आदरणीय भैयासाहेब अरविंदजी पाटील सर, त्यांचे मी विशेष आभार याच्यासाठी मानतो कारण काम करतात त्यांच्या चौकटीत बसणारा मी माणूस नाही, तरी सुद्धा शिवाजी महाराजांचे विचार पक्ष आणि याच्या पलीकडचे ग्रेट आहेत आणि ते ऐकले पाहिजे या भावनेतून त्यांनी मला या ठिकाणी बोलावलं. समिती आणि त्या सर्वांचं मी अंतःकरणपूर्वक त्याला धन्यवाद देतो आणि सुरुवातीलाच कृतज्ञता व्यक्त करतो. मराठा सेवा संघाचे आमचे मार्गदर्शक विमला सूर्यवंशी सर, मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, जमलेल्या सर्व माझ्या बहिणींनो आणि भावांनो, वेळ खूप जरी झालेला असला, थोडं बास कमी करता का, तरी काही सूत्ररूपाने मुद्दे मी आपल्यासमोर या ठिकाणी ठेवणार आहे कमी वेळामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे काही जीवनचरित्र आहे हे जीवनचरित्र सांगण्यासाठी माझ्यासारखी लाखो माणसं आयुष्यभर जरी श्रम करत राहिली तर एखाद्या पैलूचा उलगडा होईल की नाही एवढं प्रचंड असं मोठं काम छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. म्हणून हे काम एका तासाच्या व्याख्यानाचा विषय नाही, परंतु त्यांचा एखादा तरी गुण, एखादा तरी मुद्दा या जयंतीच्या निमित्ताने आपल्या लक्षात यावा म्हणून या ठिकाणी मी छोटासा प्रयत्न आपल्या पुढे करणार आहे. देखे करीब से तो भी अच्छा दिखाई दे, देखे करीब से तो भी अच्छा दिखाई दे, एक आदमी तो शहर में सच्चा दिखाई दे. अब भीख मांगने के तरीके भी बदल गए हैं यारो, लाजिम नहीं कि हाथ में कटोरा दिखाई दे. असं सध्याचं वातावरण आहे आणि म्हणून त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, मग हे शिवाजी महाराज कोणते तर लढाया पलीकडचे छत्रपती. परंपरेचे ऐकत आलेले शिवचरित्र आपल्याला सगळ्याला माहिती आहे, आपल्याला सुद्धा आश्चर्य वाटलं असेल की लढाई वगळलं तर शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र काय आहे. कारण सगळ्या जगात पराक्रमाचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघितलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरीवर जन्माला आले, अफजल खानाचा कोथळा काढला, शाहिस्ते खानाची बोटं छाटली, आग्र्याला गेले, सुटून परत आले, राज्याभिषेक
काशी की कला जाती, मथुरा की मस्जिद होती. याच्या पलीकडे शिवचरित्र आपल्याला माहित नाही. त्या एका साच्यामध्ये आपण शिवाजी महाराजांना बांधून टाकलेलं आहे. मग लढाया पलीकडचं जेव्हा आपण म्हणतो, मग महाराज पराक्रमी नव्हते का? तर त्या काळामध्ये अजूनपर्यंत महाराजा एवढा पराक्रमी योद्धा जगात झाल्याचं उदाहरण नाही. हे मी सांगत नाही, हे समकालीन इतिहासकारांचे पुरावे आहेत. आपल्या निलंगा शहराचं भूषण ज्यांना म्हणू ते सेतू माधवराव पगडी, आपल्या लातूरचे सुपुत्र डॉक्टर देवीसिंग चव्हाण यांनी काही समकालीन कागदपत्र फारसी संस्कृत भाषांतर केली आहे. तारीखे इस्कंदरी, अलीनामा, कर्नाल पर्वत ग्रहण आख्यान या फारसी आणि संस्कृत ग्रंथांचं भाषांतर देवीसिंग चव्हाण गुरुजींनी केलेलं आहे. आणि सेतू माधवराव पगडीने अनेक फारसी, अरबी कागदपत्र मराठीत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीचा समकालीन संदर्भ साधनाचा जरी विचार केला तर महाराज पराक्रमात कुठं कमी नव्हते हे आपल्याला मान्य करावं लागेल. ज्या काळामध्ये शिवाजी महाराज आपलं स्वराज्य उभं करत होते त्या काळामध्ये 400 वर्षापूर्वीचा थोडा कालखंड जर आपण लक्षात घेतला तर औरंगजेब एक मोठा प्रचंड 24 सुभ्याचा एक बादशाह म्हणून होता. 5 इस्लामी शाळा होत्या. एवढंच नाही तर ब्रिटिशांचंही सुरतेच्या माध्यमातून भारतात आगमन झालेलं होतं. पोर्तुगीज लोक त्याच्या आधीच 150 वर्ष भारतात आलेले होते. गोव्याच्या किनारपट्टीवर डच असेल, मोगल असेल, पोर्तुगीज असेल, फ्रेंच लोक आलेले होते, ब्रिटिश आलेले होते. त्या काळात शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जेवढे शत्रू भारताची भूमी गंतरत करायला आलेले होते त्या सर्वांना पराभूत करणारा आणि एक योद्धा म्हणून अजिंक्य राहिलेला महायोद्धा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पराक्रमात कुठे कमी नव्हते. पण आज आम्हाला लढ्या पलीकडचे छत्रपती शिवाजी महाराज समजून घेण्याची गरज आहे. कारण शिवाजी महाराजांचा पराक्रम म्हणजे 10% शिवचरित्र आपल्याला समजलेलं आहे आणि लढ्या पलीकडचं जे शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र होतं ते 90% शिवचरित्र अजून अनभिज्ञ आहे. त्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे. ढाल तलवारची लढाई आता कालबाह्य झालेली आहे. हे विज्ञान, तंत्रज्ञान आणि ज्ञानाचं युग आहे आणि म्हणून आज ढाल तलवार कालबाह्य झालेली असते तर आज शिवाजी महाराज असते तर त्यांनी कोणतं शस्त्र हातामध्ये घेतलं असतं, कोणते गड काबीज केले असते, तो इतिहास आम्ही आता मुलामुलींना सांगण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज असतील, कोणतेही राष्ट्रनायक, युगनायक असो, या महापुरुषांना जाती आणि धर्माच्या चौकटीत बंदिस्त करणं म्हणजे आपण त्यांचे गुन्हेगार आहोत हे पहिलं आपण मान्य करायला शिकलं पाहिजे. कारण महापुरुषांच्या विचाराला राष्ट्राच्या, धर्माच्या सीमा तर काय पण भौगोलिक सीमा सुद्धा मर्यादा घालू शकत नाही. म्हणून जगातल्या गुलामीच्या लढ्याला प्रेरणा देणारे छत्रपती शिवाजी महाराज होते हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. बुद्ध असेल, शिवाजी महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, संत नामदेव महाराज, महावीर हे जे युगनायक आपल्या देशात जन्माला आले त्यांची प्रेरणा सर्व जगाने घेतली आणि त्याच्या देशामध्ये गुलामीच्या विरोधातले लढे उभे राहिले. आम्हाला शिवाजी महाराज समजून का घेण्याची गरज आहे? आपल्या देशात आता लोकशाही आहे. 1950 ला भारताचं संविधान लागू झालं. आपली लोकशाही याचा जर आपण विचार केला, जगाच्या लोकशाहीचा जेव्हा आम्ही विचार करतो तर जगामध्ये लोकशाही कशी अस्तित्वात आली? फ्रान्सचं नेहमी आपल्याला उदाहरण दिलं जातं. अमेरिकन राज्यक्रांती असेल, फ्रान्सची असेल, जर्मनीची असेल, रशियात झालेली क्रांती असेल, अनेक राज्यक्रांत्याची उदाहरणं देतो. पण जगातल्या सगळ्या राज्यक्रांत्या तिथल्या जुलमी राजाला नेस्तनाबूत करून लोकशाही निर्माण झालेली आहे. म्हणजे फ्रान्समध्ये लुईला जनसंघटित झाली, जनता संघटित झाली आणि त्यांनी राजाला फाशी दिली आणि ते लोकशाही निर्माण झाली. पण छत्रपती शिवाजी महाराज हे असे एकमेव राजे आहेत लोकांनी स्वतःचा जीव दिला आणि स्वतःचा राजा ठरवला. जगातल्या लोकशाहीचा प्रणेता छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहिलं तेव्हा ही तत्व, समजा, स्वातंत्र्य, बंधुता ही मूल्य तुम्ही फ्रान्सच्या संघटनेतून घेतली, घटनेतून घेतली असा जेव्हा आरोप झाला तेव्हा बाबासाहेब म्हणाले की माझ्या संविधानातली मूल्य ही बुद्ध आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर आलेली आहे. मला फ्रान्सला जायची गरज नाही हे बाबासाहेबांचं म्हणणं होतं. आणि म्हणून एक राजा म्हणून कशा पद्धतीने शिवाजी महाराज घडले, पराक्रमाच्या पलीकडे शिवाजी महाराजांचं मगा गुरुजींनी उल्लेख केला की शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये स्त्रियांचं धोरण काय होतं, प्रशासन शिवाजी महाराजांचं काय होतं, न्यायनीती शिवाजी महाराजांची काय होती, माणूस म्हणून त्यांनी कशा पद्धतीचं सर्वसामान्य रयतेला अधिष्ठान प्राप्त करून दिलं, ह्या मुद्द्याची खरं म्हणजे आपल्याला चर्चा करण्याची गरज आहे. आजचे नवे गडकोट आता बदललेले आहे. मगा जिजाऊंचा उल्लेख झाला. माझी आपल्याला विनंती आहे की नंतरच्या इतिहासकारांनी काय लिहून ठेवलं याच्यापेक्षा समकालीन लोकांची जी काही मुठभर संसाधनं निर्माण झालेली आहे, सापडलेली आहे
त्याचा जरी आपण अभ्यास केला तर शिवाजी महाराज काय होते निश्चितपणे आपल्याला कळून येऊ शकतं. आणि म्हणून आम्ही पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांना धर्मजाती भाषा प्रांताच्या चौकटीतून बाहेर काढलं पाहिजे. शिवाजी महाराजांचा इतिहास हा एका राजपुत्राचा, एका राजाचा इतिहास नाही, तर एका मोठ्या मानवी समूहाचा आणि एका कालखंडाचा इतिहास आहे. हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून अखंड माणसं घडवली, माणसांना नेतृत्व देणारा, माणसांना घडवणारा डॉक्टर बाळकृष्ण नावाचे इतिहासकार होऊन गेले. 1932 साली त्यांनी 2000 पानाचं द ग्रेट शिवाजी नावाचं इंग्रजीमध्ये शिवचरित्र लिहिलेलं आहे. हे मुलतानचे होते जे कोल्हापूरला राहिले आणि त्यांनी हे शिवचरित्र लिहिलं. त्यात त्यांनी पहिलं वाक्य असं टाकलेलं आहे की शिवाजी राजांचं वेगळेपण काय आहे, तर शिवाजी राजांनी कोकराचं रूपांतर सिंहात केलं. हे त्यांचं पहिलं वाक्य आहे त्या ग्रंथात. म्हणजे शिवाजी महाराजांनी असं सांगितलं नाही की माझ्या नावाचा जप करा, माझा जय जयकार करा, मलाच पालखीत मिळवा आणि माझ्याच मागे फिरा तर मी तुम्हाला प्रेरणा देईल, असं शिवाजी महाराजांनी सांगितलं नाही. तर शिवाजी महाराजांनी सांगितलं की विचार आणि स्वातंत्र्य, लोककल्याणाचा विचार जर तुमच्या मस्तकात असेल तर तुमच्यातून सुद्धा महायोद्धा घडू शकतो. हे उदाहरण देणारे छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव राजे होते. हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे या भारत भूमीतल्या सर्वसामान्य रयतेला, म्हणजे तुम्ही विचार करा, आज आपण राफेल विमान कुठून घेतले, कुठून घेतले? जेवढी अत्याधुनिक शस्त्र आपण मागवतो वेगवेगळ्या देशातून मागवतो, पण शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे रशियातून मागवलं होतं का? बैरजी नाही, करंगोजी नरसा, हिरकणी, येसाजी, ही जी सगळी मावळे मंडळी होती ही कोण होती? तानाजी मालुसरे असेल, सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी कुटुंबात जन्माला आलेली ही माणसं होती. पण शिवाजी महाराजांनी त्यांना आत्मविश्वास दिला आणि त्यातून महायुद्ध घडवलं. हे शिवाजी महाराजांचं वेगळेपण आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आज आम्हाला शिवचरित्राची प्रेरणा काय घ्यायची आहे, तर ज्ञानाच्या क्षेत्रात शिवाजी महाराजांची प्रेरणा आम्हाला घ्यायची आहे. त्या काळामध्ये गडकोट महाराज ताब्यात घेत होते. 350 किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकले. आणि हे किल्ले काय जिंकत होते महाराज, तर त्या काळामध्ये ह्या किल्ल्यावर भगवा झेंडा लावला तर त्या प्रदेशावर शिवाजी महाराजांचं राज्य निर्माण होत होतं. परंतु आज शिवाजी महाराज आम्ही अशी समजून घ्यायला पाहिजे की आजचे गडकोट किल्ले कोणते आहेत, आजची हिरकणी कोण आहे, जिजाऊ कोण आहे, ताराऊ कोण आहे. तर आम्ही नेहमी सांगितलेलं आहे की आजचं कलेक्टर कार्यालय, न्यायालय असेल, विधानसभा, लोकसभा, LIB, रिझर्व्ह बँक, युनो सारखी संस्था जिथे पैसा आणि ज्ञान आहे ते आजचे गडकोट किल्ले आहे. आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे असू आमच्या पोरापोरींना सांगितलं पाहिजे की मुलांनो हे गडकोट किल्ले तुम्ही ताब्यात घ्या. आमच्या निलंग्यामधला एकदा शेतकऱ्याचा पोरगा युनोचा अध्यक्ष झाला तर एक तानाजी आमच्या घरात जन्माला आला असा नावा इतिहास आपल्या मुला मुलींना आपण सांगून जातो. म्हणून शिवछत्रपतीच्या माध्यमातून नव्या प्रेरणा आपल्या नव्या तरुणाईंना देणे, हिंसेच्या पलीकडे ज्ञानाचा मार्ग अनुसरण्यासाठी त्यांना प्रेरणा देणे यासाठी शिवचरित्र आहे. हे चिरंतर अखंड मानवाला प्रेरणा देणारं शिवचरित्र आहे. हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे तर आपल्याला पुढे जाईल. दुसरा समकालीन मुद्दा आपल्याला सांगायचा असेल तर मला उल्लेख झाला, अक्कांनी आपली मुलं घडवली, नाहीतर आपल्या परिसरातल्या सर्व लोकांना आपली मुलं म्हणून ते सातत्याने कार्यक्रम करतात, प्रबोधन करतात, त्यांना ऊर्जा देतात. हे त्यांचा रुजूता आहे, हा सद्गुण आहे. परंतु आता जर आपण विचार केला तर शिवाजी महाराजांवर जे संस्कार माझ्या राजमाता जिजाऊने आणि शहाजीराजांनी केले, त्यांनी आपल्या मुलाला काय सांगितलं होतं हे पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे आज आपल्याला जिजाऊंची काय गरज आहे, कारण जिजाऊ नसेल तर शिवाजी महाराज घडणार नाही. शाहीर अमर शेख नावाचे आपल्या बार्शीचे शाहीर होते, आपल्याला माहिती आहे. त्यांनी एक पोवाडा लिहिलेला अमर अभिलाषा नावाचा. त्यात ते असं म्हणतात, पेरावर तेच पीक येतं जगाची रीत, पेरावर तेच पीक येतं जगाची रीत, नव नाही त्यात शहाजीने संस्कार पेरला म्हणून शिवाजी सर्जा अवतरला. हे शाहीर अमर शेखाचे उद्गार आहे. आला आला शिवाजी आला, योग्य समयाला जिजानं दिला, लाल जनतेला मराठ्यांनो करारे जय जयकार, थोर त्या आईचे उपकार तुमच्याला नाही फिरणार. हे शाहीर अमर शेखाचे उद्गार आहे. म्हणून आपल्या मुलांना दोष देण्यापेक्षा त्यांच्या आई बापांनी कोणते संस्कार मुलावर केले त्यामुळेच अशा प्रकारचं परिवर्तन घडलं. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा संतांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपण मुला मुलींना दोष देण्यापेक्षा त्यांच्यावर संस्कार, ही मुलं अशी का वागतात तर त्यांच्या आई वडिलांनी संस्कार केले म्हणून ती मुलं चांगली वागतात. आपली जिम्मेदारी आणि जबाबदारी आहे. माझी आपल्याला विनंती आहे, आपण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बैठकीच्या खोली, मी आज अक्कांच्या घरी जाऊन आलो,
त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा अत्यंत सुंदर म्युरल लावलेला आहे. तिथे जो कोणीही जाईल तो नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही, वेगळे संस्कार आपल्यावर पडतील. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की तुमच्या प्रत्येकाच्या बैठकीच्या खोलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, जिजाऊ ताराराणी यांच्या प्रतिमा लावा. एकही लाचार आणि गुलाम लेकरू तुमच्या घरामध्ये जन्माला येणार नाही. मी याची हमी तुम्हाला देतो. नाहीतर आपले आईबाप कसे असतात आजकालचे, आई म्हणते बाळाला बाळ शाळेत जायचं आणि शाळेला जाताना गाडीच्या मधोमध बसायचं असतं. गाडी पुढून ठोकली काय मागून ठोकली काय आपण एकट्यानं वाचायचं असतं. सगळे गेले तरी चालेल पण आपण जीवन राहायचं. ही आई आहे. आई म्हणते बाळाला बाळ सहलीला जायचं, घराला आग लागली पहिल्यांदा आपण वाचायचं असतं. गाव मेलं तरी चालेल पण आपण तेवढं जगायचं असतं. अशी आई जिजाऊ असू शकेल का? हे लेकरू हुशार असतं. ते आपल्या आईला म्हणते होय आई, बाळाने शिवाजी व्हायचं असतं पण आधी बापाने शिवाजी, आईने जिजाऊ व्हायचं असतं तेव्हा बाळ शिवाजी होतं. आपोआप मुलं जन्माला येत असतात. आणि म्हणून शिवछत्रपतींच्या विचाराची प्रेरणा ही आपल्याला लढाईच्या पलीकडची जर घ्यायची असेल तर त्यांच्या ध्येय धोरणावर, कर्तव्यगाडीवर आपल्याला विचार करावा लागेल की शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने हे स्वराज्य निर्माण केलं आणि या स्वराज्या मागची प्रेरणा काय होती. म्हणून माझ्या बहिणींनो आणि बांधवांनो, शिवाजी महाराज शूर होते, पराक्रमी होते हे मान्यच आहे. परंतु शिवाजी महाराजांचं वेगळेपण त्यांच्या धोरणामध्ये, राज्य व्यवस्थेमध्ये आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांचं त्या कालखंडामध्ये 400 वर्षापूर्वीचा तुम्ही कालखंड आठवून पहा. त्या काळामध्ये जे अवाढव्य प्रचंड असं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलं, त्याची प्रेरणा शहाजी महाराज आणि जिजाऊ महासाहेब होते. म्हणजे 12 वर्षी तुम्ही कल्पना करा, शहाजी राजांनी राजमुद्रा दिली छत्रपती शिवाजी महाराजांना. ती राजमुद्रा काय होती त्यातच त्यांच्या यशाचं यमक दडलेलं आहे, गमक दडलेलं आहे. म्हणजे 12 वर्षी म्हणजे शहाजी राजे, आपण आज प्रांताचा भाषेचा भेद करतो परंतु शहाजी राजे त्या काळामध्ये जिजाऊंना तरुणपणी बेंगळुरूवरून पुण्याला पाठवलं. त्यांचे जे दुसरे सुपुत्र होते व्यंकोजी राजे, त्यांना तंजावरला राजधानी करून दिली. आणि शिवाजी महाराजांचे मोठे बंधू होते संभाजी राजे नावाचे, त्यांच्यासाठी बेंगळूरला राज्य केलं, तंजावरला व्यंकोजी राजे. आणि 12 वर्षाचे जिजाऊंना देऊन पुण्याला पाठवलं शहाजी राजांनी आणि सोबत राजमुद्रा दिली. तर राजमुद्रा काय होती ती स्वतः शहाजी राजांनी तयार केली होती असं परमानंदाने लिहून ठेवलेलं आहे. आणि ती राजमुद्रा आहे प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शहा सुतो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. म्हणजे जिजाऊंनी सांगितलं, शहाजी राजांनी सांगितलं शिवबाला की शिवबा जा असं राज्य निर्माण करा ते साऱ्या विश्वाला वंदनीय ठरलं पाहिजे. इथे ना धर्माचा उल्लेख आहे, ना देशाचा उल्लेख आहे, ना जातीचा उल्लेख आहे. म्हणजे शिवबा तुम्ही असं कल्याणकारी राज्य निर्माण करा ते साऱ्या विश्वाला वंदनीय ठरलं पाहिजे आणि विश्वातली गुलामगिरी तुमच्या कर्तव्याने दूर झाली पाहिजे. हे सांगणारे शहाजी आणि जिजाऊ किती ग्रेट होते हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून जोपर्यंत जिजाऊ आम्हाला समजणार नाही तोपर्यंत शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला कळणार नाही. म्हणून आजच्या तरुणाईला आपल्याला ह्या प्रेरणा आवर्जून सांगण्याची गरज आहे. शिवाजी महाराज बहुभाषिक होते, याचे समकालीन उल्लेख आहे. 12 भाषा शहाजी राजांना येत होत्या. पण आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव असं आहे, देशाचं दुर्दैव असं आहे की शिवाजी महाराजांच्या संदर्भात जग काय म्हणतं त्याचं फक्त एक उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल. एक क्युबा नावाचं छोटंसं राष्ट्र आहे, तुम्हाला माहिती आहे. फिडेल कॅस्ट्रो तिथले 52 वर्ष अध्यक्ष होते, त्यांचं आता निर्माण झालं. त्यांच्या भावाकडे तिथली सत्ता गेली. अमेरिका एक असं राष्ट्र आहे की जगात अनेक राष्ट्राला अमेरिकेने पराभूत केलं. परंतु आपल्या मराठवाड्यावर असलेला क्युबा नावाचा देश त्यांनी अमेरिकेला पराभूत केलेला आहे. आणि कॅस्ट्रो जिवंत असताना एकदा अमेरिकेत गेले तेव्हा तिथल्या लोकांनी त्यांना प्रश्न विचारला की सगळी दादागिरी अमेरिकेची जगावर चालत असताना तुम्ही अमेरिकेला कसं काय पराभूत केले. तेव्हा त्यांनी सांगितलं मी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र अभ्यास केला आहे, त्यामुळे मी कधीच कोणाचा गुलाम होऊ शकत नाही, मी नेहमी विजयी ठरणार. छत्रपती शिवाजी महाराज ही माझी प्रेरणा. आता हे जसं मी तुम्हाला आज निलंग्यात सांगितलं तसं कुरुंदवाड नावाचं कोल्हापूरमध्ये गाव आहे. त्या कुरुंदवाडच्या सभेमध्ये हा किस्सा मी सांगितलेला होता. आणि माझ्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उदयसिंग गायकवाड नावाचे तेव्हाचे खासदार होते. आता त्यांचं निर्माण झालं, आपण नाव ऐकलं. जुने खासदार
कारण मी फिडेल कॅस्ट्रोला भेटलेला आहे आणि त्यांची आठवण त्यांनी सांगितली. ते जेव्हा पहिल्यांदा खासदार झाले ते तरुण होते, इंदिरा गांधी देशाच्या प्रधानमंत्री होत्या आणि एक भारताचं शिष्टमंडळ 18 खासदारांचं तेव्हा क्युबाला गेलेलं होतं आणि त्यांचा समावेश होता. उदयसिंग गायकवाड म्हणाले की भारत देशामध्ये इंदिरा गांधीपेक्षा कोणी मोठा याच्यावर माझा विश्वास नव्हता, त्यामुळे केस्ट्रो माहीत असायचं मला काही कारण नव्हतं. मी क्युबाला गेलो, आम्ही 10 दिवस क्युबाचा दौरा केला आणि जेव्हा परत यायला आम्ही विमानतळावर निघालो त्यांनी आठवण सांगितली. विमानतळावर आल्यावर एक क्युबाचा अधिकारी आला, लष्करी अधिकारी, आणि तो येऊन मला म्हणाला की उदयसिंग गायकवाड याच्यामध्ये कोण आहे? तर तिने सांगितलं मी आहे. तर त्या सेनापतीने सांगितलं की तुम्हाला विमानतळ सोडता येणार नाही कारण फिडेल कॅस्ट्रो हे तुम्हाला भेटायला येणार आहे. तर उदयसिंग गायकवाड म्हणाले त्यांना कॅस्ट्रो माहित नव्हते. ते म्हणाले मी कशाला थांबू, माझं विमान आहे तासभरामध्ये, मला थांबता येणार नाही. तेव्हा त्या लष्करी अधिकाऱ्याने सांगितलं कॅस्ट्रो कोण आहे तुम्हाला माहित नाही का? आमच्या देशातली हवा सुद्धा त्यांच्या इशाऱ्याशिवाय वाहत नाही. ते कॅस्ट्रो इथले राष्ट्राध्यक्ष आहे, तुम्हाला स्पेशल विमान करून पाठवू, घाबरू नका, ते आल्याशिवाय तुम्हाला जाता येणार नाही. हे घाबरले, म्हणजे काय होतं काय नाही. इतक्यामध्ये क्युबाचे अध्यक्ष कॅस्ट्रो तिथे आले आणि त्यांनी म्हटलं उदयसिंग गायकवाड पण म्हणले उभे राहिले. तेव्हा ते कॅस्ट्रो समोर आले आणि त्यांनी हृदयाला आलिंगन दिलं आणि म्हणाले की शिवबाच्या भूमीतून आला म्हणून तुम्हाला मी भेटायला हे कॅस्ट्रोचे होते. आपली ओळख कुणामुळे आहे? शिवाजी महाराजांमुळे ओळख आहे. रवींद्रनाथ टागोरांनी सांगितलं ते जपानला गेले तेव्हा तुमच्या देशाची ओळख काय सांगाल? तेव्हा टागोर म्हणाले बुद्धाचं तत्वज्ञान आणि छत्रपती शिवरायांचा पराक्रम ही माझ्या देशाची ओळख आहे. हा भारताचा गौरवशाली इतिहास आहे. पण आपण शिवाजी महाराजांचं काय केलं? दुर्दैवाने एवढे वाद शिवचरित्राबद्दल आपल्या देशात लागले, त्याचं पुनर्चिंतन करण्याची गरज आहे. तुम्ही आजही विचार करा, 2022 साली सुद्धा एक समग्र शिवचरित्र आपण निर्माण करू शकलो नाही. कुठे गेली शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साधनं? एवढे वाद आम्ही शिवचरित्राबद्दल निर्माण करून ठेवले की 60 वर्षे एक वाद चालू होता, शिवाजी महाराज साक्षर होते की निरक्षर होते, त्याच्यावर 60 वर्ष बाहेर झालेली आहे. इथे शिवाजी महाराजांचे गुरु कोण? शिवाजी महाराजांना घडवलं कुणी? अनेक वाद आहे. शिवाजी महाराजांच्या जन्माचा वाद एवढंच नाही तर त्यांच्या पितृत्वाच्या वादापर्यंत सुद्धा चर्चा या देशात केली गेली. यापेक्षा दुर्दैव दुसरं काय असू शकतं? माझी आपल्याला विनंती आहे, जे राष्ट्रपुरुष आहेत त्यांना तर सोडा. म्हणून हे शिवचरित्र जर जनतेला समजलं, अरे तुम्ही विचार करा, जे मी देवीसिंग चव्हाणांचा उल्लेख केला की अलीनामा नावाचा फारसी ग्रंथ मुल्ला नसरतीने लिहिलेला आहे, तो शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केला, संपूर्ण मिळाला नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की ते लाहोरच्या लायब्ररीमध्ये असेल. तर त्यात शिवाजी महाराजांचे जे हेर होते, हेर खात्याचा प्रमुख बळीराजा नाईक होता. दुसरं तिने लिहून ठेवलेलं आहे की शिवाजी महाराजांचे हेर एवढे चतुर होते की ते 12 भाषा बोलत होते. तुम्ही विचार करा, ज्यांचे हेर 12 भाषा बोलतात त्याच्या राजाला किती भाषा येतात? परंतु हे वाद का लावले गेले याचा आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून वादविरहित जनतेला प्रेरणा देणारं जे शिवाजी महाराजांचं चरित्र आहे ते खरं म्हणजे आपल्या देशात निर्माण होण्याची गरज आहे. ज्यांनी जगाला प्रेरणा दिली ते शिवाजी महाराज आपल्या देशात वादग्रस्त ठरू नये यासाठी प्रत्येक भारतीय नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे. ही खरी ज्ञानाची लढाई आपल्याला पुढे घेऊन जावी लागेल. हे राज्यच काय शिवाजी महाराजांनी निर्माण केलं? शिवाजी महाराज टिकले त्याचं कारण त्यांच्या ध्येय धोरणामध्ये आहे. आम्ही शेतकऱ्यांचं राज्य का म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांना? कारण आपल्या देशामध्ये राजकीय परंपरांचा जेव्हा आम्ही विचार करतो तर 3 प्रकारच्या राजकीय परंपरा आपल्याकडे आहेत राजाच्या संदर्भातल्या. म्हणजे जेवढे राजे होते, म्हणजे भारतात वैदिक व्यवस्थेने महाभारतामध्ये एक संवाद आहे युधिष्ठिर आणि भीष्माचार्याचा. त्यात भीष्माचार्य युधिष्ठिराला राजधर्म समजावून सांगतात आणि म्हणतात राजा कसा असला पाहिजे तर आईसारखा असला पाहिजे. आपल्या गर्भातल्या लेकराला जशी आई जपते ना तसं पहिल्याला राजानं जपलं पाहिजे. चाणक्याने एक राजतंत्र या देशातलं सांगितलेलं आहे की राजाला व्यक्तिगत महत्वाकांक्षा नसतात, प्रजेच्या इच्छा आकांक्षा आणि लोककल्याण हेच राज्याचं उद्दिष्ट असतं. आणि त्यानंतर बुद्धाने एक राज्य व्यवस्थेचं कल्याण सांगितलेलं आहे की करुणा आणि पराक्रम याचा संगम राज्यामध्ये असला पाहिजे. आणि राज्य व्यवस्था ही दैवाची निर्मिती नसेल तर ती मानवी निर्मिती हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. करुणेला महत्व बुद्धाने दिलेलं होतं. आणि त्यापूर्वी 2000 वर्षापूर्वी अरिस्टॉटल प्लेटोने रिपब्लिकच्या माध्यमातून एक राज्य व्यवस्था मांडलेली आहे. आणि सगळ्यांचं म्हणणं असं आहे की जेवढे राजे 2,000-5,000 वर्षात झाले त्या प्रत्येक राजावर धर्म आणि भांडवलशाही अधिकार गाजवलेला आहे. ख्रिश्चन जरी राजा असला तरी पोपचं आधिपत्य त्या राजावर होतं. किमान
भांडवलशाहाचं आधिपत्य त्या राजावर होतं. पण छत्रपती शिवाजी महाराज असे राजे आहेत, त्यांनी धर्म आणि अर्थव्यवस्थेला कधीच मुजोर होऊ दिलं नाही. त्यांनी कायम लोकांची बाजी घेतली. म्हणून लोकांचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. काय धोरण होतं शिवाजी महाराजांचं? तुम्ही विचार करा, कोरोनाच्या कालखंडानंतर आपण येत आहोत, एकत्र येत आहोत, कशी भयान परिस्थिती निर्माण झाली होती. त्या काळामध्ये सगळं अंधार पसरलेला असताना सामान्य रयतेच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज उभं राहिले आणि त्यांनी सांगितले की आपल्याला स्वतःचं राज्य निर्माण करायचं आहे. असं सांगितलं का? हे भोसल्यांचं राज्य निर्माण करायचं आहे का? तुम्ही बघा, जगातल्या सगळ्या राजवटी त्या राजाच्या नावाने ओळखल्या जातात, पण शिवाजी महाराजांचं एकमेव असं राज्य आहे ते शिवाजी किंवा भोसल्यांच्या नावाने नाही, तर रयतेचं राज्य म्हणून ओळखलं जातं. यापेक्षा लोकांचा न्याय कोणता असू शकतो? आणि म्हणून हे वेगळेपण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. मी माझा हा शब्द कधी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरला नाही. हे राज्य व्हावं ही कुणाची इच्छा आहे? स्त्रीची इच्छा. स्त्री म्हणजे रयत, ही जनतेची इच्छा आहे. म्हणून बघा, गुरुजींनी उल्लेख केला की शिवाकाशीत मरणाला तयार झाला. तानाजी मालुसरेने मुलाचं लग्न ठेवलं, स्वतः बलिदान दिलं तिथे जाऊन. अरे लोक का मरायला तयार होत होते याचा कधी विचार करणार आहोत? अरे मी मेला तरी चालेल, पण माझा राजा जगला पाहिजे. इतका अंतर मनात विचार देणारा राजा कसा असेल, तुम्ही याचा विचार करा. आणि किती आत्मविश्वास, कसा आत्मविश्वास शिवाजी महाराजांनी दिलेला होता. त्यावेळेस मोबाईल नाही, इंटरनेट नाही, रेल्वे नाही, विमान नाही, संपूर्ण तंजावरपर्यंत राज्य निर्माण केलं. म्हणजे एखाद्या सैनिकाला महाराज भेटले, पुन्हा भेटले असतील की नाही हे सांगता येत नाही. पण एकदा शिवाजी महाराजांनी शब्द दिला म्हणजे त्या माणसाने आयुष्यभर काळा पुन्हा त्याला आदेश द्यायची गरज पडली नाही. किती कसल्या प्रकारचा विचार असल्याचा तुम्ही विचार करा. अहो, 6 महिने शिवाजी महाराज आग्र्याच्या दरबारात गेले आणि सगळीकडे बातमी काय पसरली की शिवाजी महाराज काय झालं? शिवाजी महाराजांचं शिवाजी महाराज संपले. आता काय औरंगजेबाच्या तावडीत आवई उठली सगळीकडे. पण तुम्हाला प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे. 6 महिने शिवाजी महाराज मेले अशी चर्चा असताना सुद्धा आणि एकमेव सुपुत्र संभाजी सोबत असताना सुद्धा स्वराज्यामध्ये एक सुद्धा माणूस फितूर झाला आणि बंडखोरी झाली नाही. अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रशासन चालू होतं. हा जनतेचा विश्वास होता. आपण बघितलेलं आहे, आपल्या नेत्याला कोरोना झालाय म्हटल्यावर कार्यकर्ते पुढचं तिकीट कुणाला म्हणून चर्चा करत होते. इतका कॉन्फिडन्स आपल्या लोकांना होता. तुम आगे बढ़ो म्हणजे एका नेत्याचे अर्धयात्रा निघाले तरी कार्यकर्ते घोषणा देत होते, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. इतका आपला कॉन्फिडन्स गेलेला आहे. काय राजा असेल तुम्ही याचा विचार करा. आज 400 वर्षानंतर सुद्धा छत्रपतींना बघितल्याबरोबर, अरे मानुची, निकलराव मानुची, ज्याने प्रत्यक्ष शिवाजी महाराजांना बघितलेला आहे, नंतरचे कथाकार कादंबरीकार खड्ड्यात जाऊ द्या, पण ज्यांनी शिवछत्रपतींना बघितलं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. निकोलाव मानुचा एक महान चरित्रकार आहे. त्याच्याबरोबर तो मिर्झा राजा जयसिंगा बरोबर केवळ शिवाजी महाराजांना बघण्यासाठी आलेला होता आणि त्याच्या आत्मचरित्रामध्ये त्याने लिहून ठेवलेला आहे. तो शिवाजी महाराजांना बोललेला आहे आणि काय बोललं हे त्याने लिहून ठेवलेलं आहे. तो निकोलाव मानुची असं म्हणतो की जेव्हा शिवाजी राजांचं आगमन होतं ना, तेव्हा माणूस जमिनीवर बसू शकत नाही, तो उठूनच उभा राहतो आणि शिवाजीकडे बघितल्यावर असं वाटतं त्या राजाच असला पाहिजे. आणि त्याने पण औरंगजेबाला सांगितलं की औरंगजेबा, एक कायम लक्षात ठेव, तू तुझ्या अल्लाला प्रार्थना करत असतील तर रोज एक वाक्य त्याच्यात ऍडिशनल असं टाक की शिवाजीच्या नजरेला नजर भिडवायची माझ्यावर कधीच तोहमत येऊ नको. कारण मानुजीने सांगितलं की जेव्हा शिवाजी समोर येतो ना आणि एकदा शिवाजीच्या नजरेला जर बघितलं, एक तर माणूस त्याचा सेवक होतो, याचा गुलाम होतो, दुसरं कुठलंच ऑप्शन शिल्लक राहत नाही. हे समक्ष बघितलेल्या मानुजीने सांगितलं. कसा राजा असेल याचा तुम्ही विचार करा. इतक्या वर्षानंतर सुद्धा नुसतं शिवाजी म्हटल्याबरोबर, प्रबोधन ठाकरेंनी म्हटलेलं आहे, एक शिवाजी म्हटल्याबरोबर 33 कोटी देवाची फलटणबाद होते की शिवाजी नावामध्ये ताकद. औरंगजेब नेहमी असं म्हणायचा, पोर्तुगीजांचा पत्रव्यवहार उपलब्ध आहे, ब्रिटिशांचा पत्रव्यवहार उपलब्ध आहे, डचांचा पत्रव्यवहार उपलब्ध आहे. आपण ब्रिटिश लोक म्हणजे विज्ञानवादी, तंत्रज्ञानवादी असं आपण समजतो. कारण शिवाजी महाराजांच्या काळातच न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला होता. तिकडे बंदुका तयार झाल्या होत्या, तोफा तयार झाल्या होत्या. टेक्नॉलॉजी अशा पद्धतीने पुढे जात होती आधुनिक राष्ट्रांमध्ये. आणि त्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या बद्दल हेनरी ऑब्जेन नावाचा ब्रिटिशांचा वकील असं लिहून ठेवतो, जे असाच प्रकार छत्रपती शिवाजी महाराजांनी गेले, त्यांनी ब्रिटनच्या राणीला पत्र लिहून पाठवलं की जोपर्यंत छत्रपती शिवाजी या भारताच्या
पार्श्वभूमीमध्ये आहे. ब्रिटिशांना इथे आपलं राज्य निर्माण करता येणार नाही, कारण हा रयतेचा राजा आहे, लोकांचा राजा आहे. आणि मिर्झा जयसिंगाने औरंगजेबाला पत्र लिहिलं होतं की मी शिवाजीला औरंगजेबा तुझ्याकडे पाठवलेला आहे, पण एक लक्षात ठेवा औरंगजेबा, शिवाजीला तू काय मारलं काय आणि शिवाजी महाराजाला कैद केलं काय, पण स्वराज्य निर्मितीपासून आता कोणीही रोखू शकत नाही, कारण जनतेमध्ये आत्मविश्वास छत्रपती शिवाजी राजांनी निर्माण केलेला आहे. हे राज्य निर्माण होणं ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि शेवटी औरंगजेब सुद्धा अकबर होऊन म्हणतो की आता मी तर काय करू, बहुतेक शिवाजी राजा व्हावा ही खुदाचीच इच्छा असेल. ही हतबलता जिवंतपणे ज्याच्या दंतकथा झाल्या ते छत्रपती शिवाजी महाराज हे माणूसच होते. आणि माणसाने आपल्या अफाट लोकहितातून जिवंतपणे दंतकथा निर्माण केला, तो सुद्धा या भारताचा इतिहास आहे. आणि म्हणून हे शिवाजी राजांचं वेगळेपण आपण समजून घेतलं पाहिजे. हे राज्य माझं नाही, हे रयतेचं राज्य आहे, ही स्त्रीची इच्छा आहे. आणि म्हणून सर्वसामान्य जनतेच्या बाजूने जी धोरणं शिवाजी महाराजांनी राबवली ती बाबासाहेब आंबेडकरांसारख्या प्रकांड पंडिताला सुद्धा वाटतं की लोकशाहीचा गाभा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रशासन. अष्टप्रधान मंडळ असेल, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारा तुम्ही विचार करा कसा राजा असेल. अरे शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लावा तर तुमच्या गर्दना कलम केल्या जातील. शिवाजी महाराजांचं स्त्री धोरण बघा, अरे स्त्रीवर बलात्कार होतो, 20-20 वर्ष निकाल लागत नाही. त्या काळामध्ये बदअमल केला, जातपात नाटक होतं, शिवाजी महाराजांनी बघितलेले पाय कलम केले. नोकरी देताना काम देताना वंश परंपरेने कोणालाही सरदार सेनापती केलं नाही. प्रत्येकाला अधिकार दिले, कर्तबदारी बघून त्यांना सैन्यात निवड केली. आणि सर्वसामान्य रयतेला त्या काळामध्ये शेती करण्याचे सुद्धा नीट अधिकार नव्हते. त्या काळामध्ये त्याच्या हातात तलवार दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी. एक स्वाभिमान त्यांच्या मनामध्ये निर्माण केला. हे कुठलं बळ आहे. साध्या विचाराने कशा पद्धतीने शिवाजी महाराज आपल्या रयतेकडे बघत होते. कारण शिवाजी महाराज एवढे पराक्रमी होते की त्यांनी अफजलखान, शाहिस्तेखान सगळ्यांची वाट लावली. आणि भूषण तुम्हाला माहिती आहे हा समकालीन कवी आहे, औरंगजेबाच्या दरबारात होता. पण औरंगजेबाबरोबर संघर्ष झाल्यावर 1667-68 साली तो छत्रपती शिवाजी महाराजांकडे आला. आणि शिवाजी महाराजांना येऊन तो असं म्हणाला की जो जगातला जो कोणी या पृथ्वीचा निर्माता परमेश्वर असेल तो एक मला प्रिय आहे. आणि दुसरा जर कोणी जगामध्ये असेल तर तो परमेश्वराचं प्रतिरूप म्हणजे छत्रपती शिवाजी आहे. आणि म्हणून जे पुष्प जे फूल मी परमेश्वराच्या चरणावर अर्पण करतो ते शब्द अर्पण करण्यासारखे पाय केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे. ते घोषणाचं कार्य त्याने लिहून ठेवलेलं आहे की कशा पद्धतीचं शिवाजी महाराजांचं वर्तन होतं, भाषेवर कसं प्रभुत्व होतं, लोककल्याण कशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. मला मी अफजलखानचं तुम्हाला उदाहरण दिलं. इतका अचाट पराक्रम शिवाजी महाराजांनी त्या काळात केला की अफजलखानने आपल्या राणीला असं लिहिलं होतं की शिवाजी यशस्वी का होतो त्याचं कारण म्हणजे शिवाजीला पंख आहे, तो गायब होतो 12 ठिकाणी प्रगट होऊ शकतो. हे ब्रिटिशांचं म्हणणं होतं, बाकीच्या तिथं जाऊ. म्हणजे इतका अचाट काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं होतं. अनेक शत्रूंना पराभूत केलं. भूषणाने काव्य केलेलं आहे की औरंगजेब काय करायचा की शिवाजी महाराजांचं राज्य नष्ट करण्यासाठी एकेका सरदाराला पाठवायचा. आता ज्याची नियुक्ती झाली तो औरंगजेबाला जाऊन म्हणायचा की बादशाह मला कशाला एवढ्या छोट्या राज्यावर लढायला पाठवता, आपलं जे साम्राज्य आहे मी संपूर्ण जगावर निर्माण करायला तयार आहे, एखाद्या बलाच्या शत्रूवर मला पाठवा. पण त्याच्या मनात भीती अशी असायची, भूषणने लिहिलेलं आहे शिवाजी महाराजांकडे जाणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण आहे, वापस आपण येऊ शकत नाही. आणि औरंगजेब सुद्धा शिवाजी महाराज जिवंत असेपर्यंत महाराष्ट्रात येण्याचं धाडस औरंगजेबाने केलं नाही. कारण त्याला माणुसकीने सांगून ठेवलं होतं की शिवाजी महाराज समोर जायचं नाही, गेला तर 2च कार्यक्रम तुझे कमी. हे शिवाजी महाराजांचा पराक्रम होता. आणि शिवाजी महाराजांनी सामान्याची माणसं घडवली. म्हणजे रयतेबद्दलचा कनवळा काय असू शकतो त्याचं एक छोटंसं उदाहरण आहे. अनेकांना शिवाजी महाराजांनी पराभूत केलं, पण मिर्झा जयसिंगाबरोबर का शिवाजी महाराजांनी काय केलं, का केला शिवाजी महाराजांबरोबर? त्याचं कारण असं होतं की मिर्झा जयसिंगाच्या पराक्रमाला घालून हा तळ केला नाही, कारण घाबरणारे शिवाजी महाराज नव्हते. पण मिर्झा जयसिंगाने काय केलं की मिर्झा जयसिंगाने शिवाजी महाराजांवर हल्ला केला नाही, किल्ल्यावर हल्ला केला नाही, तर सामान्य रयतेच्या गावखेड्यावर हल्ला केला. तिथल्या शेतकऱ्याचे धान्य जाळून टाकलं आणि तिथल्या जुलूम जबरदस्ती तिथल्या स्त्रियांवर मुलांवर करायला सुरुवात केली. म्हणजे शिवाजी महाराजांना जेव्हा कळलं की रयतेवर अन्याय होतोय, अत्याचार होतोय, तर शिवाजी महाराजांनी हे सगळं गुंडाळून ठेवलं. रयत वाचली पाहिजे, जनता वाचली पाहिजे. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी मिर्झा राजाबरोबर तह केलेला आहे. हे लोककल्याण आहे.
महत्वाची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांची होती. तोरणा नावाच्या किल्ल्यावर पहिलं तोरण शिवाजी महाराजांनी बांधलं आणि 16 वर्षाचं शिवाजी महाराजांचं वय. हा गड उत्खनन करत असताना सोन्याचे देव सापडले. जाऊन जिजाऊंना शिवरायांना बातमी सांगितली गेली की भवानी प्रसन्न झाली आणि आपल्याला सोन्याचे देव मिळाले. पण जिजाऊंनी सांगितलं का मंदिर बांधा आणि तिकडे सगळे धंदे करा म्हणून. जिजाऊंनी सांगितलं सोन्याचे देव सापडले ही भवानीचीच कृपा आहे, शंभू महादेवाची कृपा आहे. आता एकच करा, त्याची नाणी तयार करा, लोकांच्या हितासाठी वापरा. हे तत्वज्ञान जिजाऊ आणि सुभाष. जे काय रंगले गांधले त्याची म्हणेच आपुले, तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा. दया करणे जे पुत्राची तेशी दासा आणि दासी, तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताच्या मूर्ती. माणूस जगला पाहिजे, सर्वसामान्य रयत म्हणजे केंद्रस्थानी असली पाहिजे. अशा प्रकारचं स्वराज्याचं तत्वज्ञान म्हणजे शिवाजी महाराजांचं राज्य होतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून शेतकऱ्यांच्या हितासाठी कशा पद्धतीचे निर्णय घेतले, स्त्रियांच्या धोरणासंदर्भात शिवाजी महाराजांनी काय निर्णय घेतले, त्याचा खऱ्या अर्थानं आज विचार होण्याची गरज आहे. किती जगाच्या पुढे शिवाजी महाराज होते, साधं उदाहरण आहे की त्या काळामध्ये शिवाजी महाराज जेव्हा राज्यव्यवस्था निर्माण करत होते तर डॉक्टर बाळकृष्णांचा मी मगा उल्लेख केला. त्यांनी जे ग्रेट शिवाजी चरित्र लिहिलेलं आहे ना, त्या चरित्रामध्ये शिवाजी महाराजांचं एक वेगळेपण सांगितलं. त्यांनी असं सांगितलं की जगामध्ये अनेक पराक्रमी पुरुष होऊन गेले, म्हणजे 2-3 हजार वर्षाचा इतिहास त्यांनी सांगितला. जगामध्ये 100-150 लोकांची यादी त्यांनी केली की कोण कोण पराक्रमी राज्य होऊन गेले. त्यात नेपोलियन बोनापार्ट असेल, हॅनिबल असेल, सिकंदर असेल, पार हिटलर पर्यंत, मुसोलिनी पर्यंत सगळी यादी केली. बाळकृष्ण असं म्हणतात की सगळं जग हे दैवाचं गुलाम आहे, पण एकमेव शिवाजी एक असा राजा आहे दैव ज्याचा गुलाम आहे, तसा म्हणजे राजा शिवाजी. आणि दैव गुलाम का आहे, हा राजा नाही तर लोकांचं एक प्रतिनिधी अशा प्रकारचं हे रूप आहे. त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे, जगात पराक्रमी पुरुष अनेक झाले, पण त्यांच्या प्रत्येकामध्ये दुर्गुण होते आणि सत्ता लालसा होती. कारण सिकंदरला जग जिंकायचं होतं, त्याची व्यक्तिगत इच्छा होती की मी सम्राट झाला पाहिजे जगाचा, मी राजा झाला पाहिजे आणि म्हणून सगळ्या जगाला मी पराभूत करतो या ईर्षेनं तो निघाला. पण शेवटी त्याला निराशेमध्ये जाऊन आत्महत्या करावी लागली. नेपोलियन बोनापार्ट होता, व्यसनी होता. हॅनिबल पराक्रमी होता, पण त्याची सुद्धा त्याच्या सहकार्याकडून हत्या झाली. हिटलर मुसोलिनी बद्दल मी सांगत नाही, त्यांनी सुद्धा आत्महत्या केली. म्हणजे या प्रत्येकामध्ये दुर्गुण होते, कोणी व्याधिचारी होता, कोणी व्यसनी होता, कोणी स्त्रीलंपट होता. हे सगळे सम्राट बनण्याची प्रतिज्ञा करून बाहेर पडले होते, पण यांच्या पाठीमागे विचार आणि लोककल्याण नसल्यामुळे लोक त्यांच्याबरोबर कधीच आले नाही. लोकांनीच त्यांना संपवलं. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल डॉक्टर बाळकृष्ण असं म्हणतात की जगातले पराक्रमी राजे आणि शिवाजी राजे यांचा जेव्हा मी तुलना करतो, कारण शील आणि चारित्र्य याचा विचार करत असताना शिवरायांच्या पासंगालाही तुलना पुरणार नाही असं जीवनचरित्र म्हणजे शिवाजी महाराजांचं चरित्र आहे. कारण नपुसकाचं शील आणि दुर्बळाची अहिंसा याला जगात केवढीची किंमत नाही. आणि म्हणून नीतिमत्ता काय असते ते छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं. शत्रूची जरी स्त्री असेल, म्हणजे शाहिस्तेखानावर हल्ला केला शिवाजी महाराजांनी आणि शाहिस्तेखानाची जी बहीण होती ती ओरडे शाहिस्तेखानाकडे आली आणि म्हणाली की भाईजान शिवाजी ने मेरी लड़की को भगा लिया है शायद. तेव्हा शाहिस्तेखान म्हणाला घाबरू नको, काही घाबरू नको, आपल्यापेक्षा शिवाजीकडे तुझी मुलगी सुरक्षित असेल. हा आत्मविश्वास शत्रूमध्ये सुद्धा होता. हे शिवाजी महाराजांचे आणि म्हणून हे राज्य निर्माण आपोआप झालं नाही, हे लोकांनी राज्य निर्माण केलं आणि लोकांना हा राजा आपला वाटला. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं वेगळेपण आहे. म्हणून शिवाजी महाराजांच्या कृषी धोरणाचा जर विचार केला तर शिवाजी राजांच्या पूर्वी भारतामध्ये किंवा जगामध्ये जेवढे राजे होते, कोणीही राजा आपल्या सैनिकाला पगार देत नव्हता. मग ते सैनिक कसं राज होतं, हे सैन्य लुटीवर आधारित होतं. म्हणजे सैन्य राजाने मागायचं, त्यांनी लूट करायची, लुटीतला हिस्सा सैनिकाने ठेवून घ्यायचा, अर्धा राजाला द्यायचा ना अर्धा आपण ठेवून घ्यायचं, सैन्य चालायचं, अशीच पद्धत होती. आता लुटीची परवानगी सैनिकाला असेल तर ते भिडमाड ठेवणार आहेत का लुटमार करायला. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रशासन तुम्ही लक्षामध्ये घ्या, त्या काळामध्ये त्यांनी पहिल्यांदा जगामध्ये अशी पद्धत सुरू केली, सैनिकांना रोख पगार देणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी महाराज हे नाव आहे. आज आमच्याकडे जमीन आहे, सातबारा आहे. जमीन राजाच्या मालकीची होती, शेतकऱ्यांचा राजा. महात्मा फुलेंनी कुळवाडी भूषण म्हटलेलं आहे. का म्हटलेलं आहे, कारण शेतकऱ्यांची जमीन राजाची जमीन होती, पण शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी करून ते सातबारे आजच्या भाषेत शेतकऱ्यांच्या नावे करून देणारा पहिला राजा सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज.
कालव्या वाटे पाणी धरणं काढून कालव्या वाटे पाणी शेतीला दिलं राजांनी. खेळ कचरा जमा करून त्याचं खत तयार करा. आज्ञापत्रात उल्लेख आहे की राजाला भूमी दान करता येत नाही, राजाला हे अधिकार नाही, कारण राजाची जमीन नाही हे सांगणारा पहिला राजा आहे. आज्ञापत्रात कलम आहे छत्रपती शिवाजी महाराजांची. आणि त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांनी 8 महिने 4 महिने शेती करायची आणि 8 महिने दसऱ्याच्या दिवशी येऊन गडावर सैनिक व्हायचे. 4 महिने शेतीचं उत्पन्न, 8 महिने सैनिक म्हणून नोकरी करायची. आणि पहिल्या दिवशी दसऱ्या दिवशीच रोख पगार, आणि तो पगार त्यांनी आपल्या बायकोला, मुलीला, बहिणीला द्यायचा. कसला राजा होता? युद्धामध्ये लूट मिळो अथवा न मिळो, पण सैनिकाला रोख पगार होता, सेनापतीला रोख पगार होता, सरदाराला रोख पगार होता. आणि जगातला एकमेव असा राजा आहे की आता जी सध्याची युद्धनीती आहे, युद्धनीती काय आहे? आता जग ग्लोबल विलेज झालेला आहे. कोरोना चायनात झाला पण आपल्या घरापर्यंत झाला की नाही? आता अणुबॉम्बचं युद्ध मागे पडलेलं आहे. पुढच्या काळात न्यूक्लिअर आणि विषाणूचं युद्ध होण्याची शक्यता आहे. असं जर युद्ध झालं तर ज्याला मारायचं तोच माणूस मरेल का? जेवढे जिवंत माणसं आहेत त्यांच्यावर त्याचा प्रभाव राहणार आहे. अणुबॉम्ब टाकलाय जपानवर, हिरोशिमा, नागासाकीवर, निरपराध माणसं मारली गेली. जगात जी युद्ध झाली तिथले नागरिक मारले गेले. पुढे जर अणुबॉम्बचं युद्ध झालं तर निरपराध लोक मारले जातील. पण एक वेगळं युद्ध कौशल्य छत्रपती शिवाजी महाराजांची देण या जगाला आहे. शिवाजी महाराज एकमेव असे राजे होते, त्यांचं धोरण नेहमी काय होतं की युद्धामध्ये माझा एकही सैनिक कामाला येऊ नये. शहीदांची संख्या वाढवणं म्हणजे क्रांती नव्हे हे भगतसिंगांनी सांगितलं. आणि ही प्रेरणा मला छत्रपती शिवाजी महाराजांची आहे, हे भगतसिंगाचे उद्गार आहे. म्हणून माणसं मारून क्रांती ही शिवाजी महाराजांना अभिप्रेत नव्हती. माझा प्रत्येक माणूस म्हणजे माझ्या शरीराचा भाग आहे हे समजणारे शिवाजी महाराज होते. म्हणून आपला एकही सैनिक युद्धामध्ये कामी येऊ नये हे शिवाजी महाराजांचं धोरण होतं. पण त्याच्या पलीकडची मानवता त्यांची अशी होती की निष्कारण शत्रूचं सैन्य सुद्धा अनाकारण मारलं जाऊ नये हे समजणारा जगातला पहिला राजा आहे शिवाजी महाराज. शत्रूच्या प्रदेशात जरी शिवाजी महाराजांचं सैन्य गेलं तर तिथल्या सामान्य रयतेला शिवाजी महाराजांची भीती वाटत नव्हती. म्हणजे सामान्य जनतेला उपद्रव द्यायचा नाही. महाराजांचं धोरण काय होतं? आमचं समजा पाकिस्तान बरोबर युद्ध झालं, शत्रू राष्ट्र म्हणून आपण अणुबॉम्ब टाकला, सगळी माणसं तिथली मरून गेली, ते राज्य आपल्याला मिळालं, मग दगडावर राज्य करायचं. महाराज म्हणाले असा राजा कामाचा नाही. माणसंच नसतील तर राज्य व्यवस्था कुणावर अवलंबायची. आणि जे गुन्हेगार नाही, म्हणजे शिवाजी महाराजांचं धोरण होतं गुन्हेगाराला छाटा, श्रीमंताला लुटा आणि गरिबांना वाटा. हे मार्क्सच्या अगोदरचं तत्वज्ञान कृतीत आणणारा शिवाजी या जगातला पहिला राजा. म्हणून मार्क्स जन्माला येण्यापूर्वी त्याची कृती करून सरंजामदारांना, भांडवलदारांना त्यांना नेस्तनाबूत करून सामान्य रयतेच्या हातात स्वातंत्र्याचे अधिकार देणारे छत्रपती शिवाजी महाराज हे लोकशाहीचे प्रणेते होते हे तुम्हाला मान्य करावं लागेल. हे कृतीतून करून दाखवलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. सामान्य लोकांना जे काही वेगवेगळे अधिकार छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले. म्हणजे तुम्ही विचार करा, 4 महिन्याचं शेतीचं उत्पन्न आणि 8 महिन्याचा पगार मिळालं तर कशाला शेतकरी आत्महत्या करतील? कशाला दुष्काळ येईल? आणि बिनव्याजी कर्ज द्यायचं, दिलं तर घ्या, नाही तर बुडू नका, वापस करा, नाही फेडलं तर माफ करा. हे स्टँडिंग याद आहे शिवाजी महाराजांचं. म्हणून शेतकऱ्यांचा राजा आहे. म्हणून हे तंत्रज्ञान डेव्हलप केलं, वीरयोद्धे बनवलं, शूरयोद्धे बनवलं. हे एक वेगळे पण शिवाजी महाराजांचं आहे. आणि म्हणून आज सुद्धा आपल्याला शिवाजी महाराजांपासून जी प्रेरणा घ्यायची आहे ती प्रेरणा ज्ञानाची, विज्ञानाची, तंत्रज्ञानाची, मानव कल्याणाची प्रेरणा घ्यायची आहे. ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. परंतु दुर्दैवाने तशा प्रकारचं चरित्र आज अभ्यासक्रमाला येणं गरजेचं आहे. गावागावात शिवचरित्राचं पारायण होणं गरजेचं आहे. त्यांचा विचार आत्मसात करणं गरजेचं आहे. आपल्याला हे मान्य आहे की शिवाजी महाराज काही पुन्हा अवतार घेऊन येणार नाही. परंतु शिवचरित्र जर आपण समजून घेतलं, जिजाऊंचं, शहाजीराजांचं चरित्र आपण समजून घेतलं, किंवा त्यांच्या हजारो गुणापैकी एखादा सद्गुण आपण घेतला तर शिवाजी महाराजांचं कार्य पुन्हा एकदा या जगामध्ये, राष्ट्रामध्ये आपण उभं करू शकतो. ही कारण छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद आहे. असं कोणतं क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये शिवाजी महाराजांनी काम केलं नाही. तुम्ही भाषाशास्त्र बघा, म्हणजे राज्यव्यवहार कोश निर्माण केला. तुम्ही विचार करा, स्वतःचं नाणं चलनामध्ये आणलं, म्हणजे आज डॉलर पडला की रुपया घसरते. आज जगातलं चलन हे आभासी झालेलं आहे, वर्ल्ड बँकेच्या हातात गेलेलं आहे. पण शिवाजी महाराजांनी जे त्या काळात अर्थशास्त्र निर्माण केलेलं होतं, म्हणजे मगामी जे सांगितलं की भांडवलदारांना आणि धर्माच्या ठेकेदारांना कधीच मुजोर छत्रपती शिवाजी महाराजांनी होऊ दिलं नाही. कारण बहुसंख्य राजे भारतातली जी प्रथा होती त्यावर पुरोत्साहित वर्चस्व होतं. धर्मग्रंथानुसार त्यांनी राज्य करायचे हे दंडक होते.
म्हणून शिवाजी महाराजांना सुद्धा राज्याभिषेकाला विरोध झाला होता, तो धर्मशास्त्राच्या आडून झालेला होता. पण महाराजांनी कधीच ह्या दोन गोष्टीला मुजोर होऊ दिलं नाही. त्यांचा सन्मान जरूर केला, पण माणसाच्या आड ही दोन गोष्टी येता कामा नये हे छत्रपती शिवाजी महाराजांचं धोरण होतं. म्हणून जात-पात, धर्मनीती, भाषा, प्रांत हे शिवाजी महाराजांनी बघितलं नाही. म्हणून आज जगाच्या कानाकोपऱ्यात शिवाजी महाराजांना लोक आदर्श मानणारे आहे. चिरंतन चंद्रसूर्य असेपर्यंत प्रतिभचंद्र लेखेव हे शिवकीर्ती आणि शिवशौर्य अजरामर राहणार आहे, कारण त्याचं कार्यच त्या पद्धतीचं आहे. आपण लक्षात ठेवलं पाहिजे, कारण शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र हे सार्वकालिक आहे. त्यांनी जे समतेचा पुरस्कार केला, समानतेचा पुरस्कार केला, स्त्रियांच्या सन्मानाचा व्यवहार त्यांनी निर्माण केला, भाषेचा पुनरुच्चार केला, ज्ञानाचं अर्जन केलं. हे खरं म्हणजे आजच्या काळाचं एक उत्कृष्ट अशा प्रकारचं उदाहरण आहे. त्यांच्या प्रत्येक व्यवहारामध्ये या गोष्टी आहेत, आपण समजून घेतल्या पाहिजे. कारण त्या काळामध्ये औरंगजेबाचं नाणं, औरंगजेबाचं चलन कुतुबशाकडे चालेल याची काही गॅरंटी नव्हती. पण शिवाजी महाराजांनी असं चलन निर्माण केलं, त्याचं अवमूल्यन कधीच झालं नाही. कारण शिवाजी महाराजांच्या नाण्याचं वैशिष्ट्य होतं, ते नाणं तेवढ्याच किमतीचं होतं. तांब्याचं, रुपयाचं, सोन्याचं, चांदीचं, कशाचं असेल त्या वजना एवढं त्याला मूल्य होतं. म्हणून हे नाणं जगभर त्या काळात चालत होतं. हे वैशिष्ट्य आपण शिवाजी महाराजांचं लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे अर्थशास्त्राचा विचार करतो महाराज किती पुढच्या पद्धतीने विचार करत होते. ब्रिटिश 18 वकील शिवाजी महाराजांना भेटलेले आहे. त्यांनी लिहून ठेवलेलं की शिवाजी महाराज आमच्याबरोबर इंग्रजीमध्ये संवाद करतात. किती आश्चर्य आहे. अभिजितांनी लिहून ठेवलेलं आहे की शिवाजी महाराजांवर संवाद केला तर त्यांना दुभाषाची गरज पडत नाही. संभाजीसारखा राजपुत्र घडवला, 14व्या वर्षी संस्कृतमध्ये ग्रंथलिखन केलेलं आहे. अनेक बहुभाषाचे जाणकार हे संभाजीराजे आहेत. जिजाऊ बहुभाषिक आहे. शहाजी महाराजांच्या पदरी 72 विद्वान आहेत. हे मी सांगत नाही, परमानंद असेल त्या काळातले समकालीन लोक, शिवभारत नावाचा ग्रंथ आहे, त्यात त्यांनी लिहून ठेवलेला आहे. ब्रिटिशांनी लिहून ठेवलेला आहे, डचांनी लिहून ठेवलेला आहे की या राजाला आम्ही पराभूत करू शकत नाही. शिवाजी महाराज म्हणजे ज्ञानाचं केंद्र आहे. हे कधी आम्ही समजून घेणार आहोत की नाही. म्हणून बहिणींनो आणि भावांनो, माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याला जी जमीन दिली, जे 7/12 दिला, म्हणजे जमिनीची मोजणी आपल्या काळात पुढे मलिक अंबरकडे जमिनीची मोजणी करण्याचं श्रेय दिलं जातं. कारण मलिक अंबर यांनी जमिनीच्या मोजणीचं तंत्र शोधून काढलं, तो दोरी वापरायचा. परंतु दोरीचा प्रॉब्लेम असा होता, पाऊस पडला की दोरी लहान मोठी होत होती. महाराजांनी नवीन तंत्रज्ञान शोधून काढलं. ही दोरीचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी काठी तयार केली. म्हणजे पावसाळ्यात मोजा का, हिवाळ्यात मोजा का, उन्हाळ्यात मोजा, 1 इंच सुद्धा जमीन फरक पडणार नाही. महाराज किती पुढे होते. सिद्धीजवळच्या वेळामध्ये त्या काळातल्या सिद्धीजवळच्या सैनिकांनी तोफगोळा फेकले. महाराजांना एक तोफगोळा मिळाला. महाराज म्हणाले, हे कोणतं शस्त्र आहे, आपल्याकडे का नाही. म्हणजे पोर्तुगीज तयार करतात. त्यांनी पोर्तुगीजाच्या गव्हर्नरला पत्र लिहिलं शिवाजी महाराजांनी, हे जे शस्त्र तयार केलेलं आहे ते आम्हाला द्या. असं नाही मागितलं शिवाजी महाराजांनी. राफेल आमच्याकडे पाठवून द्या म्हटलं नाही. शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजाला लिहिलं, माझ्या देशात तुम्हाला राहायचं असेल तर या तोफगोळ्याची टेक्नॉलॉजी मला द्या. हे सांगणारा छत्रपती शिवाजी महाराज. तंत्रज्ञान मागितलं, तंत्रज्ञान तुमचं नसतं तर काय होतं. एक साधं उदाहरण आहे. ओसामा बिन लादेन कुठे लपला होता? कुठे लपला होता? पाकिस्तानमध्ये. तो ओटामाबाद नावाच्या पाकिस्तानी मिलिटरीच्या परिसरामध्ये होता. अमेरिका तिथे घुसली आणि त्यांनी काय केलं, ओसामा बिन लादेनला ठार मारला. पाकिस्तानला कळलं काय, जिथे पाकिस्तानची मिलिटरी होती तिथे अमेरिकेची विमानं गेली, त्याचा खात्मा केला. सीमेच्या बाहेर पडून त्यांना जेव्हा डिक्लेअर करत तेव्हा त्यांनी केलं, तेव्हा टीव्हीवर आल्यावर पाकिस्तानच्या सैन्याला कळलं की आपल्या देशात अमेरिका येऊन गेली. असं काय झालं, रडार यंत्रणा पाकिस्तानमध्ये आहे, रडारवर दिसायला पाहिजे. पण प्रॉब्लेम असा होता, रडार यंत्रणा सगळी अमेरिकेने पुरवली आहे. त्यांचे सगळे बटन यांच्याकडे होते, ते बंद केले गेले. काय उपयोग आहे. शिवाजी महाराजांना असं कधीच केलं नाही. शिवाजी महाराजांनी स्वतःची शस्त्र आणि युद्धनीती निर्माण केली की जगातल्या कोणत्याच योद्ध्याला कळली नाही. आणि शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य असं होतं, एकदा वापरली टेक्नॉलॉजी पुन्हा कधीच आयुष्यात महाराजांनी वापरली नाही. एकदाच बैलाच्या शिंगाला झेंडे बांधले, पुन्हा कधी बांधले का. एकदाच घोरपड, एकदाच शिवाकाशी, एकदाच लाल महाल. प्रत्येक वेळी नवा प्रयोग करणारा राजा किती असाच कल्पना करत असेल याचा तुम्ही विचार करा. हे शिवाजी महाराजांचं वेगळेपण होतं. आणि म्हणून शत्रूचंही सैन्य मरू नये, विनाकारण जनतेची हानी होऊ नये, हे किती वेगळेपण शिवाजी महाराजांचं आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, मग एवढं सगळं जर शिवाजी महाराजांनी केलं, म्हणजे औरंगजेब पगार देऊ शकत नव्हता, ब्रिटिश पगार देऊ शकत नव्हते, पोर्तुगीज पगार देऊ शकत नव्हते, पण शिवाजी महाराज आपल्या सैन्याला कसा पगार देतो. म्हणजे त्या काळात 16 होन असतील, 50 होन, 100 होन असे पगार होते. एक होन म्हणजे 4 ग्राम. आजचा भाव जर पकडला 15 होन पगार म्हणजे 15 गुणिले 50, एका सैनिकाला तेवढा पगार होता. तुम्ही विचार करा, जगातलं कोणतंही सरकार आपल्या सैनिकाला एवढा पगार आज देऊ शकत नाही.
हे शिवाजी महाराजांचं वेगळेपण होतं. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल का दगड धुण्याच्या देशामध्ये शिवाजी महाराजांनी पैसा कुठून आणला? कुठून आणले पैसे? आज आपल्या देशाचा सर्वात जास्त खर्च कशावर होतो? कशावर होतो? मिलिटरीवर होतो. प्रचंड पैसा मिलिटरीवर जातो, देशाच्या संरक्षणासाठी जातो. त्यामुळे आपल्या जीडीपीचा प्रॉब्लेम होतो. सर्वसामान्य लोकांच्या हिताचे निर्णय घ्यायला सरकारकडे पैसा नसतो. आम्हाला खरं म्हणजे आज पीजी पासून केजी पासून संपूर्ण शिक्षण मोफत पाहिजे, सर्व भाषीय शिक्षण पाहिजे, आरोग्य आम्हाला मोफत पाहिजे. पण सरकार म्हणतं आमच्याकडे पैसा नाही, ते पीपीई तत्वावर केलं पाहिजे. पण त्या काळात शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांना एवढा पगार देणं, सगळ्यांचा सन्मान करणं, स्वतःचे गड उभारणं, हा पैसा कुठून आणला? तर एक नवं तंत्रज्ञान शिवाजी महाराजांनी अर्थशास्त्र वापरलं. ते फार मनोरंजक आहे, तुम्हाला सांगतो म्हणजे लक्षात येईल शिवाजी महाराजांचं वेगळेपण काय होतं. तुम्हाला सुरतेच्या संदर्भात तुम्हाला माहिती आहे की शिवाजी महाराज कुठून आणत होते? साताऱ्याला, कोल्हापूरला, निलंग्याला, नांदेडला, परभणीला इथं पैसे होते का? इथं काय आपल्याकडे? झाडण दगड म्हणजे इथं सोन्याच्या खाली आहेत का आपल्याकडे? मग पैसे कुठून आणले शिवाजी महाराजांनी? तर पैसे आणायचं हक्काचं ठिकाण म्हणजे सुरत होतं शिवाजी महाराज. पैसे कमी पडले की जायचं सुरतेला जाऊन पैसे घेऊन यायचे. मग सुरतेमध्ये काय अकाउंट होतं का शिवाजी महाराजांचं? म्हणजे कसे पैसे आणले शिवाजी महाराजांनी? तर त्या काळामध्ये अर्थशास्त्र समजून घ्या. म्हणजे शिवाजी सुरत हे काय होतं? तर सुरत हे औरंगजेबाचं त्या काळातलं आर्थिक सर्वश्रेष्ठ असं केंद्र होतं. म्हणजे समकालीन लोकांनी लिहून ठेवलेलं आहे, तिथले व्यापारी एवढे श्रीमंत होते की त्या काळामध्ये 12 लाखाचा कर औरंगजेबाला देत होते. म्हणजे व्यापार किती मोठा असेल? म्हणजे जगातले सर्वात श्रीमंत व्यापारी सुरतेला होते त्या काळामध्ये. आणि सुरत औरंगजेबाची आर्थिक राजधानी होती. सगळा पैसा कुठे होता? सुरतेमध्ये होता. शिवाजी महाराजांनी काय केलं? सुरतेवर हल्ला केला, म्हणजे सुरतेवर अणुबॉम्ब टाकलं, जाळून टाकलं, पैसा लुटून आणला, असं काही केलं का? शिवाजी महाराजांचं वेगळेपण बघा. शिवाजी महाराज काय करायचे? त्यांनी सुरतेला गेले. सुरतेला जाण्यापूर्वी शिवाजी महाराजांनी 6 महिने अगोदर तिथले श्रीमंत माणसं कोण आहेत ती यादी केलेली आहे. म्हणजे कोणाकडे 12 कोटी आहेत, कोणाकडे 20 कोटी आहेत, कोण हरामाचा पैसा कमावते. रामजी पारेख नावाचा सज्जन पादरी माणूस होता, त्याच्याकडे भरपूर पैसे होते, पण अर्धे पैसे तो लोक कल्याणावर खर्च करत होता. त्याचं नाव यादीतून वगळलं. याचे पैसे आपण घ्यायचे नाही. ज्यांनी श्रमाने पैसा कमावला त्याला तोशीत नको. 180 लोकांची यादी सुरतेच्या सरदाराला पाठवून सांगितलं, त्या सगळ्यांना माझ्याकडे पाठव. त्यांचा प्रतिनिधी आला. शिवाजी महाराज म्हणाले, मी तुम्हाला उपसर्ग पोहोचणार नाही, 10% मला द्या, मी वापस जाईल. म्हणजे महाराजांनी सरसकट सुरतेवर आक्रमण केलं का? ज्यांच्याकडे हरामाचा पैसा होता त्यांना इशारा दिला. आणि हे जेव्हा ऐकत नव्हते तेव्हा त्या सगळ्या लोकांकडची सगळी संपत्ती हिसकावून घेतली शिवाजी महाराजांनी. रयतेला त्रास दिला नाही. आणि ते सगळे पैसे ढिगारा टाकला शिवाजी महाराजांच्या पुढे. आणि त्याच्यातले हिरे, माणिक, रत्न, सोनं, पासू तेवढं पोत्यात भरलं, घोड्यावर लादलं, सोन्याच्यात पाठवलं. बाकीचे सगळे तिथल्या गरीब लोकांना वाटून टाकलं. मग सुरतेची जनता काय म्हणायची? दर 6 महिन्याला शिवाजीचं आक्रमण आपल्या राज्यावर झालं पाहिजे, तर आपण जे म्हणतो जनतेचा शिवाजी महाराजांना विरोध होता का? जनतेचा पाठिंबा होता म्हणून अख्खा खासदार झाले ना. कोणत्याही काळामध्ये लोकशाहीमध्ये जनतेशिवाय काही होतं का? लोकांचा विरोध कधीच नव्हता शिवाजी महाराजांना. लोकांनी आपल्या हृदयात जपलं, मी शिवाजी आहे, मी मरणाला तयार आहे, माझा राजा जगला पाहिजे, ही उदात्त भावना शिवाजी महाराजांनी निर्माण केली. आणि हे सगळे पैसे तर आणले शिवाजी महाराजांनी. तेव्हा औरंगजेबाने शिवाजी महाराजांना विचारलं, तुझं मी काय वाटोळे केलं म्हणून माझी सुरत तू लुटून नेली? कारण सुरत म्हणजे औरंगजेबाच्या गालावरचा तीळ किंवा दाढीचा केस असं म्हटलं जातं. कारण ते प्रिय होती सुरत, त्याला पैसा येत होता. एक बायको सुरतेची होती औरंगजेबाला. त्यांनी शिवाजी महाराजांना विचारलं, अशी बदसुरत काय केली तुम्ही? तुझा कोणता गुन्हा केला म्हणून माझी सुरत तुटली? शिवाजी महाराजांनी विचारलं, मी जे माझं सैन्य ठेवलेलं आहे ते कशा करता ठेवलेलं आहे? माझ्या सैन्याची मला गरज आहे का? तुझं आक्रमण माझ्या राज्यावर झालं तर त्याचा प्रतिकार करता यावा म्हणून मी माझं सैन्य निर्माण केलेलं आहे. पण त्याचा पगार तूच दिला पाहिजे ना, मी कशाला देऊ? असं कुठं तत्वज्ञान आहे तो जगामध्ये? हा होता शिवाजी राजा. हे होतं राजाचं वेगळेपण. माझ्या सामान्य रयतेला त्रास देऊ नये, त्यांना काळजी वाटते, प्रत्येकाच्या हिताचा निर्णय घेणारा, हे शिवाजी राजांचं वेगळेपण आहे. हे शिवाजी महाराजांचं अर्थशास्त्र आहे, हे समाजशास्त्र आहे. आणि समुद्र उल्लंघन केलं तर तुमच्या निर्वंश होती असं धर्मशास्त्रात लिहून ठेवलं होतं. महाराज सिंधुदुर्गला गेले आणि त्यांनी
त्यांनी सोबतच्या माणसाला विचारले समुद्रात काय? ते म्हणले जहाज. ही कुणाची? पोर्तुगीजांची. आपली काय जहाज नाही? ते म्हणले महाराज आपलं धर्मशास्त्र आज्ञा देत नाही. केलं तर काय होईल? आपला निर्वंश होईल. मग पोर्तुगीजांचं जहाज कसं काय तयार झालं? 1385 साली दोरी केरान नावाच्या राजपुत्राने पहिला आरमार तयार केलं पोर्तुगीजाचा, समुद्रावर कब्जा मिळवला. म्हणजे औरंगजेब सर्वश्रेष्ठ सरदार जरी असला, शहनशाह जरी असला, तर औरंगजेबाचा समुद्राशी काही संबंध नव्हता. त्याला जरी मक्क्याला जायचं असलं, औरंगजेबाच्या राज्यातल्या माणसांना मक्क्याला जायचं असेल तर पोर्तुगीजांना कर द्यावा लागत होता. पण शिवाजी महाराज म्हणाले हे पोर्तुगीज तर समुद्रात राज्य निर्माण करू शकतात, त्यांचा निर्वंश झाला आणि आपला कसं काय निर्वंश होईल? महाराज सांगितले आम्हाला चालणार नाही. पोर्तुगीजाकडून तंत्रज्ञान घेतलं आणि पुढे 1659 साली जगातलं भारत देशाचं पहिला आरमार छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केला. कसा राजा असेल? आणि हे आरमार तयार करणारे कोण होते? कोळी, आगरी, कुणबी आणि भंडारे. त्यांच्या बापदाद्यांनी कधी हे सगळं तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी बघितले नाही. महाराजांनी पोर्तुगीजाची माणसं आणली, पहिल्यांदा यांना प्रशिक्षित केलं, ट्रेनिंग दिलं, त्यांना आकलून दिलं आणि असं आरमार ह्या रांध्या लोकांनी तयार केलं की पुढे इतिहासाने लिहून ठेवलेलं आहे की पोर्तुगीजाला सगळं जग कर देत होतं, पण शिवाजी महाराजांचं जेव्हा आरमार तयार झाला ना, पोर्तुगीज सुद्धा शिवाजी महाराजांना कर देत होते. ही ताकद छत्रपती शिवाजी महाराज, हे महाराजांचं वेगळेपण आहे. म्हणून माणसाने कशा पद्धतीने डॉक्टर बाळकृष्णांनी जे म्हटलेलं आहे की पोकराचं सिंहात रूपांतर अजून काय असू शकतं, म्हणून सामान्य पद्धतीने सर्वसामान्य रयतेच्या मस्तकामध्ये, अंतकरणामध्ये अशा प्रकारचा अंगार फुलवणारा आणि सामान्य माणसाला सुद्धा महायोद्धा बनता येतं हे सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज. एक पत्र आहे शिवाजी महाराजांचं. त्यांनी त्या काळातल्या आपल्याला माहिती आहे की गुलामगिरी जी जगामध्ये आहे, माणसाचे व्यापार सरसकट होत होते, पण शिवाजी महाराजांनी त्या काळात पोर्तुगीजांना लिहिलं. फ्रेंचांचं एक पत्र आहे शिवाजी महाराजांचं. त्यांनी लिहिलेलं आहे माझ्या राज्यात तुम्हाला व्यापार करायचा असेल तर गुलामांची खरेदी विक्री करता येणार नाही. तुम्ही जर गुलामांची खरेदी विक्री केली तर तुमचे शिरकलम केले जातील. महाराजांचे आदेश आहे. म्हणजे ज्या काळात माणसं विकण्याचा व्यापार जगमान्य होता त्या काळामध्ये जगाच्या किती पुढे जाऊन महाराज विचार करतात की माणूस ही काही विकण्याची गोष्ट नाही. स्त्रियांना, माणसांना, गुलामांना विकणं ही प्रतिष्ठा नाही. गुलाम हा सुद्धा माणूस आहे आणि माणसाच्या विक्रीवर प्रतिबंध घातला पाहिजे तसा कायदा करणारा पहिला राजा छत्रपती शिवाजी महाराज. आणि पुढे आपण पाश्चात्य राष्ट्र म्हणतो. 18व्या शतकात जगात गुलामगिरी बंद झाली. म्हणजे अमेरिका असेल, इंग्लंड असेल, रशिया असेल, जपान असेल, फ्रान्स असेल, या राष्ट्रामध्ये 19व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत गुलामगिरी सुरू होती. 16व्या शतकात गुलामगिरी बंद करणारा आदेश देणारा राजा किती जगाच्या पुढे असेल याचा तुम्ही विचार करा. म्हणून बहिणींनो आणि भावांनो, हे शिवाजी महाराजांचं वेगळेपण आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे, तरच आपल्याला पुढे जाता येईल. विषय भरपूर आहे, परंतु धर्माच्या संदर्भात कशा पद्धतीचं निरीक्षण शिवाजी महाराजांचं होतं, शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने इतर धर्माचा सुद्धा अभ्यास केला होता, बायबल असेल, पुराण असेल, अनेक धर्मग्रंथाचे जे कसे अभ्यासक होते, एक छोटंसं उदाहरण सांगतो आणि थांबतो. आपल्याला माहिती आहे की औरंगजेबाने काय केलं होतं, तर औरंगजेबाने जिजिया नावाचा कर लादलेला होता. औरंगजेबाने जिजिया कर लादल्यानंतर 1669 साली हा कर औरंगजेबाने लादला. तेव्हा शिवाजी महाराजांनी एक पत्र औरंगजेबाला लिहिलेलं आहे. ते लाला लजपतराय नावाचे आपले ते थोर सेनानी होऊन गेले. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल, 1898 साली उर्दू भाषेतलं 450 पानाचं शिवचरित्र लाला लजपतराय लिहिलेलं आहे. तुम्ही विचार करा. आणि त्यात त्यांनी लिहिलेलं आहे की सगळ्या जगाच्या समानतेची प्रेरणा म्हणजे छत्रपती शिवाजी राजे होऊ शकतात. ब्रिटिशच काय, जगाच्या भूमीवरून, भूभागावरून गुलामी जर हद्दपार करायची असेल तर हे शिवरायाचा जय जयकार झाला पाहिजे, हे लाला लजपतराय यांनी लिहिलेलं. आणि त्यांनी त्यांच्या त्या ग्रंथामध्ये शिवाजी महाराजांच्या या पत्राचा, फारसी पत्राचा इंग्रजी आणि हिंदी आणि अरबीमध्ये अनुवाद केलेला. पहिल्यांदा ते पत्र त्यांनी समोर आलं, त्याचं श्रेय लाला लजपतरायला जातं. त्या ते जे पत्र आहे म्हणजे जिजिया कर लागू केल्यावर शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला एक पत्र पाठवलेलं आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचे किती विचार ग्रेट होते. त्यांच्या सहीचे पत्र नंतर सापडली. शिवाजी महाराज स्वतः लिखाण करायचे. राजमुद्रा शहाजीराजांनी तयार केलेली होती. म्हणजे स्वतः ज्ञानी होते, अक्षर ओळख होती, बहुभाषिक होते. हे आपल्या मुला मुलींना सांगण्याची गरज आहे. म्हणजे शिवाजी महाराजांनी जे पत्र लिहिलेलं आहे त्या पत्राचा सगळा सारांश मी सांगणार नाही. त्या पत्रात शिवाजी महाराज म्हणतात, हे औरंगजेबा, अरे मी असं ऐकलंय की तू जिजिया कर लावलेला आहे, कारण माझ्या दहशतीने तू एवढा भीती कंगाल झालेला आहे की रयतेवर तू एवढा जबरदस्त कर बसवलेला आहे. खरं म्हणजे ही खूप वाईट गोष्ट आहे. शिवाजी महाराजांनी सांगितलं, तुझे पूर्वज कोण होते? अकबर होता, त्याचं तू आठव. या देशात जे जे राजे होऊन गेले ते तू आठव. जगातले अनेक राजे त्याचा तू आठव कर की तू असा भिकारी का झालेला आहे की सामान्य रयतेला छळतो आहे.
हे तुला अधिकार कुणी दिले जिजिया कर हिंदूंना लावण्याचे? आणि म्हणून हे जग म्हणजे काही तुझ्या एकट्याची निर्मिती नाही, हे काय ईश्वराची अल्लाची प्रेषिताची निर्मिती नाही. ही निर्मिती म्हणजे एक सुंदर ईश्वराने नेमलेलं एक सृष्टी म्हणजे फुल आहे. याचा सुगंध प्रत्येकाला घेण्याचा अधिकार आहे. इतक्या लालित्य भाषेमध्ये शिवाजी महाराजांनी लिहिलं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक प्रश्न औरंगजेबाला शिवाजी महाराजांनी विचारलेला आहे की मला फक्त एक सांग, तू जर अल्लाला मानत असतील, तू जर कुराणचा भोगता असतील, मला माहिती की कुराणचं पठण तू रोज करतो, पण मला एक दाखवून दे की कुराण मध्ये असं लिहिलेलं आहे का कुठं की अल्लाह म्हणजे अब्बुल मुसलमान? असं तुझ्या कुराणमध्ये आहे का? अब्बुल रस्मी म्हणजे लोकांचा, असंच तुझ्या कुराणमध्ये लिहिलेलं आहे. शिवाजी महाराज औरंगजेबाला आव्हान देतात की तुझ्या कुराणमध्ये मला असं दाखवून दे की अल्लाह म्हणजे फक्त अब्बुल मुसलमीन, तर मी कर द्यायला 100% तयार आहे. इतकं सूक्ष्म निरीक्षण आणि वाचन छत्रपती शिवाजी महाराजांचं. आणि जेव्हा हे औरंगजेबाला वाचलं, शिवाजी महाराज पुढे म्हणतात तुला करच लावायचं असेल ना, हिंदू राजा जयसिंग आहे त्याच्यावर 1 नंबरला 2 नंबरला माझं नाव टाक, रयतेला कशाला ठेवतो म्हणजे आम्ही देतो ना पैसे तुला, सामान्य रयतेला कोशिश नको, हे माझं धोरण आहे सांगणारे शिवाजी महाराज. जेव्हा औरंगजेबाने हे पत्र लिहिलं, खातेखाली लिहून ठेवलेलं आहे, औरंगजेबाने जेव्हा हे वाचलं तर औरंगजेबाला एक अहंकार होता. औरंगजेब म्हणायचा कुराण फक्त 2 माणसाला कळलेला, ते म्हणजे कुणाला? ज्या काजीने मला शिकवलं त्याला, दुसरा मला, तिसरा कुराणचा कोणी अभ्यासक नाही, असं औरंगजेबाचं म्हणणं होतं. शिवाजी महाराजांचं पत्र वाचल्यावर त्याचे उद्गार आहे, आता कुराण 3 माणसाला कळलेलं आहे, एक माझा काजी, दुसरा मी, तिसरे शिवाजी. हे शिवाजी महाराज. धर्मग्रंथ जाळा, धर्ममंदिर पाडून टाका, त्यांच्या बायकावर अत्याचार करा, इतर धर्माचे लोकच नको. बहुसांस्कृतिकता हे जगाचं वैशिष्ट्य आहे. एकच झेंडा, एकच देश, एकच राष्ट्र, एकच राजा, एकच माणूस, सगळ्यांची तोंड सारखी, असं जर झालं असतं तर सगळी झाडं गुलाबाचीच राहिली असती, सगळी आंब्याचीच राहिली असती, सगळी सीताफळाचीच राहिली असती. अशी सृष्टी नाही. बहुसांस्कृतिकता हे जगाचं वैभव आणि वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून बहुसांस्कृतिकता जपणं ही कधी शिवाजी महाराजांना आदरांची. सगळं नष्ट करून माझेच सगळे वंशवादी राहिले पाहिजे, माझाच विचार टिकला पाहिजे, हा मानवद्रोह आहे, देशद्रोह नाही. पहिल्यांदा लक्षात ठेवा, माणूस पहिल्यांदा. शिवाजी महाराज म्हणाले राष्ट्र ह्या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत. माणूस नसेल तर देश घेऊन काय करणार? म्हणून माणसांच्या बाजूने कायदे करणारा, माणसांना सन्मान देणारा, लोकशाहीचा प्राण आत्मा ज्याला म्हणून तो म्हणजे शिवाजी राजा होता. शिवाजी हे एक विशेषण आहे, पहिल्यांदा लक्षात ठेवा तुम्ही. औरंगजेब शत्रू होता, पण तो शिवाजी माझ्यावर चालून आले असं म्हणायचं. पोर्तुगीजांनी, ब्रिटिशांनी शिवाजीच असे इथल्या लोकांना म्हटलेलं आहे. म्हणजे एक माणूस, एक व्यक्ती म्हणजे शिवाजी नाही, अखंड मानवी जनसमूह म्हणजे शिवाजीच, असं शिवाजी महाराज हे विशेषण आहे. हे पहिल्यांदा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हे शिवाजी महाराजांचं वेगळेपण आहे. लोकशाहीचा प्राण म्हणजे शिवाजी राजा आहे, हे आपण समजून घ्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो. मला शिवमहोत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी बोलवलं, आपल्यासारख्या महान शिवभक्तांची, भावंडांची मला संवाद करता आला, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो, कृतज्ञता व्यक्त करतो. पण तुम्ही एवढे महान लोक आहात, शिवाजी महाराजांचं तुम्ही ऐकलं नाही. तुकाराम महाराजांचं, बुद्धाचं, महावीराचं, आंबेडकरांचं, महात्मा फुल्याचं, सावित्रीबाईचं, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, विवेकानंद, इतक्या मोठ्या माणसाने सांगितलं, तुम्ही त्यांचं ऐकलं नाही. माझ्यासारख्या छोट्या माणसाचं तासभराच्या भाषणावर तुम्ही माझं ऐकाल आणि तुमच्यात परिवर्तन होईल असा बाबडा आशावाद ठेवणारा मी माणूस नाही. मी भांडण नव्हतो, तुम्ही काळा वगैरे म्हणजे माझं ऐकाल असं मी समजणार नाही. सत्य असत्याची मन केले बाही, मानी येणे नाही भाऊ. बुडती हे जण लेखवे डोळा, येतो कळवा हिताचा म्हणून. शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला चालले, एकमेव पुत्र संभाजी, शिवाजी महाराजांचे पाय अडखळले, कारण औरंगजेबाकडे जाऊन जीवन परत येणं शक्यता नव्हती. मग संभाजीला कसं 9 वर्षाच्या सोबत न्यायचं, वंशच शिल्लक राहणार नाही. संभाजीला शिवाजीराजांचे पाय घुटमाळले. जिजाऊने शिवाजीराजांचं अंतकरण झालं. जिजाऊ पुढे आले आणि म्हणाले, शिवा तुमच्या अंतर्मनात काय चाललंय मला माहिती आहे, पण एक लक्षात ठेवा, तुम्ही जरूर आग्र्याला भेटायला जा औरंगजेबाला, आणि या 9 वर्षाच्या संभाजीला सुद्धा सोबत घेऊन जावं. औरंगजेबावर तुमचा विजय मिळेलच, पण दुर्दैवाने काही बरं वाईट झालं आणि तुम्ही दोघेही जरी संपला की आई जिवंत आहे, स्वराज्य निर्माण केल्याशिवाय मरणार नाही, ही होती जिजाऊ. आणि म्हणून नाही त्याला विश्वास होता, म्हणून जिजाऊ पाहिजे. महाराष्ट्राचा इतिहास माणसाच्या पराक्रमाचा नाही, तर महिलांच्या शौर्य आणि कर्तबगारीचा, हे पहिल्यांदा आपण लक्षात ठेवलं. तिलाच आपण गर्भात आणि दरवाजात बंदिस्त केल्यामुळे खरा प्रॉब्लेम झाला. बायका जर बाहेर पडायला गुरुजी म्हणाले त्या एवढ्या बायका जरी सुधारल्या ना, जगावर राज्य निर्माण करतील एवढी ताकद यायच्यामध्ये.
पण त्या वेगवेगळ्या कारणात अडकलेले आहेत, त्याच्यावर आपण न बोललेलं बरं, तो आज माझा विषय नाही. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, माझं ऐका असं माझं बिलकुल म्हणणं नाही, पण भावंडांनो, छत्रपती शिवाजी महाराज, बुद्ध, महावीर, तुकोबा यांना तुम्ही मानत असाल. आपल्या आईबापाच्या पोटी आपण जन्माला आलेले आहोत. जगात कोणतीही कृती करताना, गोष्ट घडत असताना एखादा निर्णय घ्यायचा असेल तर स्वतःच्या बुद्धीच्या चातुर्याने घेईल एवढा जरी विचार तुम्ही केला तर जगातून अंधार आणि गुलामी नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. ही प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातून आपण घेऊया. आणि जे आपल्या समोर अशा प्रकारचं भीषण सध्या वास्तव निर्माण झालेलं आहे, कुठलं युद्ध होईल माहिती नाही, कशा प्रकारे माणसं मारली जातली, अगतिकता कोरोनाच्या कालखंडानंतर आलेली आहे. माणूस माणसाला जवळ घ्यायला तयार नाही. कोरोनाच्या काळात एकटाच माणूस होता, त्याला सोबत कोणीच नव्हतं, ना बायको होती, मुलगा होता, माणसं कुठे गेली, काय झालं, काहीच पत्ता नाही. जग असुरक्षित झालेलं आहे. 80% लोक मनोरुग्ण झालेले आहेत. म्हणून शिवाजी हे संवादाचं माध्यम आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. आपल्या कुटुंबात शिवाजी महाराज म्हणजे काय, बायकोशी नीट वागणं म्हणजे शिवाजी महाराजांचं वर्तन आहे. बहिणीशी नीट बोलणं, भावाशी बोलणं, दुर्बळांना मदत करणं, कष्टकऱ्यांना भुकेल्यांना अन्न खाऊ घालणं, हे शिवाजी महाराजांचं काम आहे. दुसरं काय, तलवार घेऊन गरजदारांना, लोकांना मारणं, हिंसा घडवणं, झेंडे लावणं, हे शिवाजी महाराजांचं काम आहे. हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. लोक जगली पाहिजे, माणसं जगली पाहिजे. माणूस पहिल्यांदा, माणूस द्या मध्ये माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला तुकडोजी महाराज. राज्य आहे, रेतीचं राज्य म्हणजे दुसरं काय. आणि म्हणून शाहीर अमर शेखाच्या 2 ओळीने समारोप करतो. आजही हवा माझा असाच शिवबा माझा. शाहीर अमर शेख म्हणाले, आजही हवा माझा असाच शिवबा माझा, जो समाजवादी महाराष्ट्राचा राजा. आजही हवा माझा असाच शिवबा माझा, जो समाजवादी महाराष्ट्राचा राजा. अरे तो राजा कसला, तो तर लोकशाहीचा कलिजा. अरे तो राजा कसला, तो तर लोकशाहीचा कलिजा. तो राजा असूनही समाजवादी सरदार, आणि मुजरा माझा त्या महान संस्कृती बोलता. एक शाहिराचे अंगावर आले आहे. पुढे शाहीर असं म्हणतो, त्या शिवाजी महाराज येणार नाहीत, पण आपल्याला काय करायचं आहे, आधी समाज शिवबा म्हणून माझं पुढे यावा. आधी समाज शिवबा म्हणून माझं पुढे यावा. त्यानं शिवबा सर्जाचा कित्ता गिरवावा. सत्तेचा नांगर जरदे त्यानं चालवावा. नफेबाद चोर त्यानं सर्व दूर चालावा. अवघा समाज समृद्ध सुखी बनवावा. त्या थोर समाज शिवबाचा पोवाडा गावा. ही फक्त अमर अभिलाषा, दुजी नाही भाषा, अशी ही आशा. शाहिराचा गोडा हट्ट कुणवाजी. शाहीर अमर शेखाचे बोल आहे. आज समाजाने शिवबा बनण्याची गरज आहे. जिजाऊ स्त्रीने बनण्याची गरज आहे. संभाजीराजे तरुणांना बनण्याची गरज आहे. म्हणून आज शिवजयंतीच्या निमित्तानं मी आपल्याला विनंती करतो, तुम्ही काही दान धर्म करू नका, पण तुमचं कोणाबरोबर भांडण जातं उद्यापासून त्याच्याशी बोलायला सुरू करा. एक तरी माणूस जोडा, एका तरी गरजूला मदत करा, एखादी नवी आत्मसात भाषा, नवी भाषा आत्मसात करा. हे करणं म्हणजे एखादं दुर्व्यसन असेल, तुम्हाला गुटखा खात असेल, काही गोष्टी असतील, दुसरं नाव मी घेत नाही, तर ते उद्यापासून आम्ही सोडणार असं घड निश्चय. उद्या करा उगवलेला सूर्य तुमच्यातली व्यसन गुलामगिरी दूर करेल, असा दृढ निश्चय तुम्ही करा. आणि असा कोणता नवरा भाऊ जर नवरा पिऊन येत असेल तर त्याला मी झाडून प्रस्ताव देईल, असा महिलांनी दृढ निश्चय करा, तर जीवाची तुम्हाला समजतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय कृपया सर्वांना विनंती आहे, 1.5 मिनिट बसा फक्त. सर्वांना कृपया विनंती आहे, आपण जवळपास गेल्या 1.5 तासापासून या ठिकाणी बसून आहात. फक्त 1.5 मिनिटाचा या ठिकाणी आपल्याला वेळ द्यायचा आहे. छत्रपती शिवराय म्हटले तर फक्त गड किल्ले आणि लढाया हेच डोळ्यासमोर येतात, पण आपण आपल्या अमोघ वाणीने लढाया पलीकडचे शिवराय समजावून सांगितले. बंदरे सर, धन्यवाद. आज जो आपण सर्वांनी सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या सर्वांनी, सर्व शिवभक्तांनी जो प्रतिसाद दिलेला आहे, असाच प्रतिसाद आपण उद्या रक्तदान शिबिराला द्यावा. यासोबतच शिव अभिषेकालाही द्यावा. शिव अभिषेक करताना आज एक संकल्प करूया, उद्याचा शिव अभिषेक हा रक्तदान शिबिरांना आपण करूया. रक्ताचा शिवाभिषेक आपण त्या ठिकाणी करूया. आणि यानंतर लागलीच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये फलकाचं उद्घाटन करण्यासाठी जायचंय, लागलीच त्या ठिकाणी जायचंय. पत्रकार बांधवांना विनंती आहे, उद्याही दिवसभर आपण, आजही या ठिकाणी आला त्याबद्दल धन्यवाद. आणि उद्याही त्या ठिकाणी